हार्दिक पांड्या तुम्हाला कळलंच असेल कोण आले ते, पण मी तरी सांगतो हार्दिक पांड्या ज्युनियर हार्दिक पांड्या, ज्याची पूर्ण महाराष्ट्र ओळख झाली तो स्वतः आल्या. ज्युनियर हार्दिक पांड्या होईपर्यंतचा प्रवास ह्याची सुरुवात कुठून झाली? हार्दिक मला बोलतात की पॅडी तेरा इंस्टाग्राम देखा मैंने, तू माझे फोटोज वगैरे का टाकले त्याच्यावरती, किंवा हे इकडचे माझे पर्सनल व्हिडिओज वगैरे तू का टाकले तुझ्या अकाउंटवरती, ते डिलीट कर म्हणून. आता पेपर टाकायचे म्हणजे आता ताजमध्ये कॉफी वगैरे पितात, चहा वगैरे पितात आणि सगळं बुक असतं 4-5 दिवस. कशी लाईफ चेंज झाली? हे युजली जे पण ऍक्टर लोक असतात किंवा कोण सेलिब्रिटी लोक असतात ते स्वतःच्या बॉडीवर एवढं प्रमोट नाही करत. कोणत्या कोणी मुलगीसोबत हार्दिकचा फोटो दिसला ना, मग त्यांची कॉन्ट्रोवर्सी स्टार्ट होते की ह्याची गर्लफ्रेंड आहे, ती त्याची गर्लफ्रेंड आहे, की हार्दिक के नाम से मीडिया बिकती. असं कधी विचार केला होता का की कुणाचं तरी सारखं आपण दिसण्यामुळं आपलं करिअर होईल अख्खं? नाही, हे बॉडेबल असणं खूप गरजेचं आहे, बिकॉज ना लोकांमध्ये अजून हे नाहीये, जागृती नाहीये की बॉडेबल असतं काय म्हणून. एक सीन होता ज्याच्यामध्ये मला बॉलिंग करत होती बुमरा सारखी, की अभि आप बैठ जाओ, अभि बुमरा सारखं शॉट आहे. तर मी बोललो की काय एक्झॅक्ट झालं, ते बोलतात की तुमचं बॉलिंगचा शॉट आहे म्हणून. हा तो पॅडी कर लेगा ना बॉलिंग का शॉट. अरे अच्छा, पॅडी कैसा करेगा, तू तो ज्युनियर हार्दिक पांड्या आहे. जेव्हा लोक आता नावं ठेवतात की तू कुणाचं तरी कॉपी करून पैसे कमवतोय किंवा हे असं काहीतरी नावं ठेवतात. आपल्याकडचं कसं आहे की काहीतरी कोण करत असेल तरी त्याच्यात चुका काढायची, काय हे काय करून ह्याला काय फायदा आहे काय, काहीतरी कुणासारखं तरी बनतोय आणि असं पैसे मग ह्याचं कधी असं लाज नाही वाटली? थेट म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तू इथं आलाय म्हणजे कसं वाटतंय? त्यात तू मराठी पण बोलतोय, पहिल्यांदाच काय आलं मला. नाही, नक्कीच खूप चांगलं वाटतं मला, वा. आणि स्पेशली मराठी पॉडकास्ट वरती येऊन मला तर खूप आनंद होतो या ठिकाणी, वा, की आतापर्यंत मी जेवढे पॉडकास्ट केले ते सगळे हिंदीमध्ये होते. बरोबर. आणि आता थोडंसं बोलतोय की अस्सल मराठी पॉडकास्ट वगैरे आपण स्टार्ट करतोय, तर मग एक्साइटमेंट खूप चांगली आहे. वा, अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला कळलंच असेल की कोण आले ते, पण मी तरी सांगतो नाही, हार्दिक पांड्या नाही, ज्युनियर हार्दिक पांड्या, ज्याची पूर्ण महाराष्ट्र ओळख झाली तो स्वतः आलाय. पॅडी चौगुले दादा त्याचं नाव आहे. दादा कसं वाटतंय रे, म्हणजे तुला आता इथे येऊन, आता तू सगळीकडे झालंय बोललं, तू सगळीकडे बोललेलाच आहे तसं, पण आता तुला इथे येऊन कसं वाटतं पहिले तर? नाही, खरंच खूप चांगलं वाटतं. आणि स्पेशली ज्यावेळी असं असतं ना की काही शूट वगैरे असतं ना, त्यावेळी ते खूप वेगळीच एक मजा असते, की तिकडे जाऊन वेगवेगळ्या लोकांशी भेटणं, त्यांच्याशी बोलणं. स्पेशली आपण शूटसाठी जातोय तर मग खूपच चांगलं वाटतं. क्या बात आहे. तर इथं आपल्या पॉडकास्टला आपण सुरू करतोय, तुम्हाला जरा गंडवलं पण आता जरा खऱ्या पॉडकास्टला सुरू करू. सीन 1, शॉट 1, टेक 1, ऍक्शन. मग दादा कसं वाटतंय तुला? आता खरं पॅडी दादाशी बोलतोय मी, आता हार्दिक दादातून थोडंसं बाहेर येऊ. खरंच खूप चांगलं वाटतं, आणि स्पेशल तुम्हाला भेटून चांगलं वाटतं. मी तुमचे खूप बघितले पॉडकास्ट वगैरे याच्या आधी सुद्धा, आणि आता इथे येऊन मग खूप एक मराठी पॉडकास्ट बघून खूप चांगलं वाटतं मला. वा. आता दादा सगळ्यांना माहिती आहे की आपला पहिला प्रश्न फिक्स असतो, दादा किती पैसे कमवतो तू? हे जे सगळं तू करतोय बॉडी डबल वगैरे, त्याच्यावरती येऊच आपण नक्की ते काय असतं वगैरे, पण पहिलं बेसिक प्रश्न जरा ते सगळे करून फक्त मी बॉडी डबल सांगायला गेलो तर एक तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर नाही देणार, इनडायरेक्ट देईन. पण जे मी जॉब करायचो, तसं मी खूप सारे जॉब केले आतापर्यंत, पण ज्यावेळी जॉब करायचं, ज्यावेळी मला एका महिन्याची जी सॅलरी होती ती आता मला एका दिवसाला असते. जरा म्हणजे एका महिन्याची सॅलरी किती होती? पकडून चाला की 15,000 20,000 ची पण सॅलरी असते. ठीक आहे. तर ती आता नाहीये, ती त्याच्यापेक्षा आता एक डबल ट्रिपल झालेली आहे. पण ती प्रोग्रेस झाली. मला दादाबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची की दादानी जशी सुरुवात केली, तो प्रश्न विचार, दादा पेपर टाकायचा, तिथून ते आता ताजमध्ये कॉफी वगैरे पितो, चहा वगैरे पितो आणि सगळं बुक असतं 4-5 दिवस हॉटेल वगैरे. कशी लाईफ चेंज झाली? लाईफ चेंज म्हणजे खरं सांगू तर जसं आपण बोलतो ना की आम्ही ज्यावेळी लहान होतो किंवा आपण ज्यावेळी ग्रोविंग एज मध्ये होतो, त्यावेळी आपण बोलायचो ना मजाक मित्रांमध्ये की अरे आपण एक दिवस चाय पिऊ, जाऊन ताजमध्ये जाऊन चाय पिऊ. त्यावेळी ते एक स्वप्न होतं एक प्रकारचं बघायला गेलं तर. पण ते त्यावेळेचा जो पॅडी आणि आत्ताच्या पॅडीमध्ये एक फरक आहे की त्यावेळी त्याची ती स्वप्न होती, ठीक आहे, आणि आता तोच पॅडी त्याच ताजमध्ये जाऊन कमीत कमी 5 ते 6 दिवस आमचं मतलब म्हणजे महिन्याच्या कमीत कमी आम्ही 10 ते 12 दिवस ताजमध्ये असतो. तर मग ही एक खूप बोलतो ना की लाईफ चेंजिंग जर्नी झाल्या माझ्या खरं तर. कुठून सुरुवात झाली या जर्नीची? सुरुवात केली ही जर्नीची सुरुवात कुठून झाली? म्हणजे तुम्ही शूट बद्दल बोलताय, म्हणजे शूट मधून की म्हणजे ज्युनियर हार्दिक पांड्या होईपर्यंतचा प्रवास ह्याची सुरुवात कुठून झाली? सुरुवात तर बघायला गेलं तर मी शूट्स मध्ये होतो आधी स्टार्टिंग पासून.
पण शूटच्या आधी जर बघायला गेलं तर मी फिटनेसमध्ये होतो खरं तर. बरं. मी फिटनेस फील्ड यासाठी चूज केली की मला माझी फिटनेस ठेवायची होती फर्स्ट थिंग. आणि मला मॉडेलिंगचं थोडं जास्त एक हे होतं, की बोलतो ना बरं. की मला मॉडेलिंग करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यावेळी मी विचार केला की जर मी मॉडेलिंग करायचं असेल मला, तर मग मी 8 ते 9 तास जॉब करून मला कुठेच काही नाही करायला मिळणार. बरोबर. त्यामुळे मी चूज केली फिटनेस इंडस्ट्री. अच्छा. पण जसं आपलं की सगळ्यांच्या लाईफमध्ये एक मोठा बोलतात ना की ड्रॉबॅक झालेला तो म्हणजे आपला लॉकडाऊनचा. हां, तर डाउनफॉल. डाउनफॉल. हां. तर डाउनफॉल नंतर त्या आम्ही स्टार्ट झालं की त्यावेळी माझं खूप चांगलं चालू होतं. फिटनेसमध्ये ट्रेनिंग वगैरे सगळं चांगलं होतं. क्लायंट चांगले चालू होते. पण ज्यावेळी ते सगळे जॉब सुटले आणि लॉकडाऊन आलं, मग मी विचार केले आता मी काय करू? तर त्यावेळी ना शूटिंग वगैरे सगळं चालू होतं. सगळ्यांचे जॉब तर बंद होते, पण शूटिंग चालू होतं त्यावेळी. त्यावेळी मी शूटिंगमध्ये हळू जायला स्टार्ट केलं. मग हळू फीचर कास्ट वगैरे करणं, ॲक्टिंग करणं, ह्या गोष्टी मी स्टार्ट करत होतो. म्हणजे ऑडिशन देत होता. ऑडिशन वगैरे देत होतो. मग हळू-हळू मग तिथे बोलतात ना, की रेफरन्स वगैरे मिळतो. मग लोकांचे हं. ऑडिशन होतात, सेपरेटली कास्टिंग वगैरे होते, की आम्हाला बॉडेबल हवा आहे वगैरे. बरोबर. त्यासाठी प्रोफाईल वगैरे आपली जाते. बरोबर. त्याच्यानं मग ते हळूहळू ते पुढे-पुढे झालं. बिकॉज मी सगळ्यात पहिला मी बुमराहचं करत होतो. काय तर सांगता? होय, आपले जसप्रीत बुमराह आहेत, त्यांचं मी हां. करायचो बॉडेबल पहिला. मग हळू मग माझ्या लोकांशी ओळख झाली तिथे. मग लोकांनी मला ओळखलं, की "अच्छा, तू हार्दिकसारखा पण दिसतोस." मग ते हळू हार्दिकचे शूट भेटायला लागले. बरं, म्हणजे तू आता पुढे ऑडिशन तेच. आधी बुमराह म्हणून द्यायचा? होय. स्टार्टिंगला मी बुमराहच करायचो. मग नंतर मग आता हार्दिक सोबत करतोय आणि आता सध्या मी आपले ऋतुराज गायकवाड आहेत, टिळक वर्मा आहेत आणि यांच्यासाठी करतो. क्या बात आहे! थोडं 4-5 एका secret माणसामध्ये आहे. असे 4-5 जण दिसले. होय. पण तुला असं कोणी म्हणलं होतं का, तू बुमराह सारखा दिसतो, मग तू हे ट्राय कर इकडे नाही ऑडिशन असं दे? कधीच कोण नव्हतं बोलत. बिकॉज माझे ना त्यावेळी मित्र वगैरे करायचे बॉर्डेबल शूटचे. हां. त्यावेळी आम्ही पण बोलायचो की आम्हाला पण बॉर्डर भेटलं तर ठीक आहे. आणि मला असंच एक भेटलं रँडमली हां. बुमराहचे. मग हळू मग ते विचारतात ना की तुम्ही आधी कधी बुमराहचं केलंत का? तर मग हां, मी केलंय वगैरे असं. मग ते शूट वगैरे भेटत जायचे पुढे. मग हळू मग ते करता मग अजून वाटलं की अरे अच्छा हा बॉर्डेबल बुमराहचा हा हार्दिकचा पण आहे. मग त्यानुसार आलं मग लक्षात. आताच्या तू ऋतुराजचा पण फेस मॅच करतोयस. मग त्यासाठी ते सेपरेटली बोलवायचे. मग आता सगळ्यांचं मिळून आम्ही करतो शूट्स वगैरे. क्या बात आहे! पण दादा, बॉडी डबल, हं, लूक अलाइक, हं. काय फरक असतो यांच्यामध्ये? हे खूप चांगला प्रश्न आहे खरं तर. लोकांना ही गोष्ट नाही कळत, की हां. बॉर्डेबल म्हणजे काय आणि लूक अलाइक म्हणजे काय? हां, हां. ह्या दोघांचं काम काय? दोघांचा खूप मोठा फरक आहे. लूक अलाइक हा असा पर्सन आहे जो ॲक्चुअल त्या पर्सन सारखा दिसतो. ठीक बरं. आहे. त्याचं लूक वगैरे सगळं मॅच असतो. त्याचे हावभाव सगळे मॅच करतात आणि हं. ते लोकं ॲज अ लूक वाईज म्हणून फिरतात. हं. पण बॉर्डेबल असा असतो, की ह्याच्यामध्ये एक एक तो प्रोफेशन झाला. लूक अलाइक हा प्रोफेशन नाहीये. तो त्याला फक्त लकीली दिसण्यासारखं आहे. दिसण्यासारखं झालं वगैरे असतं. पण एक बॉर्डेबल असं झालं, की तो प्रोफेशन आहे. तो फिल्म इंडस्ट्रीचा एक बोलतो ना, की खूप मोठा घटक आहे. जसं की काही स्टंट्स वगैरे असतात. त्या स्टंट्ससाठी पण बॉर्डेबल यूज होतात. काही बरं. ॲक्टिव्हिटी अशा असतात, की ज्या ठिकाणी ते ॲक्टर नाही करू शकत. मे बी इंजुरीचे चान्सेस असतात किंवा मग काही अवेलेबिलिटी नसते त्यांची. बॉडी शॉट्स असतात. तर ह्यांच्यासाठी बॉर्डेबल वगैरे यूज करतात. म्हणजे हार्दिक पांड्याच्या आता जिथं पण ॲड्स दिसतात, हं. तर तिथं तो नसून तो तू असतो थोडक्यात, जे टीव्हीवर आपण एक्झॅक्टली. पाहतो. ज्या ठिकाणी हार्दिक सरांचं शूट असेल, त्या ठिकाणी मी असणारच असणार. आणि त्याच्यामध्ये शूट्स माझे कोणते असतात, की जर समजा हार्दिक सरांचं एक डायलॉगचा शॉट आहे, ठीक आहे. हं. तर मग डायलॉगचा शॉट त्यांचा घेतला जाईल. पण त्यांचे बरोबर. काही ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये रनिंगमध्ये आहे किंवा त्यांचे काही स्टंट्स वगैरे आहेत, काही क्रिकेट ॲक्टिव्हिटीज आहेत. त्याच्यामध्ये मग ते लोकं माझी बॉडी किंवा माझा साइड फेस वगैरे यूज करतात. आई शपथ! तुम्ही म्हणजे एक नोटीस कराल तर ना माझा एक फ्रंट फेस आहे एवढा मॅच नाही करत, बट माझा साइड फेस जो आहे, तो बरं. जास्त हार्दिकशी मॅच करतो. 100% मी हां. ते म्हणत होतो. पण असं कधी विचार केला होता का, की कुणाचं तरी सारखं आपण दिसण्यामुळं आपलं हं. करिअर होईल अख्खं? नाही, हे असं तर कधी विचार नव्हता केला मी. बट एक होतं मनामध्ये. जसं बघायला गेलं तर तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनवर तुम्ही जर हां, विश्वास हां, हां. ठेवत असाल, ठीक आहे. तर हे मी केलेलं नक्कीच. कारण माझे मित्र जे करायचे ना, मी पहिलं शूटिंग वगैरे नॉर्मल करायचो. आणि त्याच्यामध्ये खूप कमी पैसे भेटायचे खरं सांगू तर. आणि त्याच ठिकाणी माझे जे मित्र होते ते ॲक्टर लोकांचे बॉर्डेबल करायचे. मग त्यावेळी मी विचार करायचो, की अरे यार, मला जरी भेटलं असतं तर असं बॉर्डेबल मी पण तेवढे चांगले पैसे कमवले असते. किती कमवायचे म्हणजे मित्र बॉडी म्हणजे त्यावेळी जे मित्र माझे कमवायचे ते कमी कमी 10,000 15,000 दिवसाचे कमवायचे. दिवसाला एवढे हां. भेटतात? तर मी विचार करायचो आम्हाला ते 1-2,000 फक्त भेटतात आणि हे लोकं तर एवढं कमवतात. मग काश आमचं पण असं कोणतरी असतं, की माझ्यासारखं दिसणारं कोण सेम असतं. तर किती मजा आली असती. पण मी खरं सांगू तर ह्याच्यावरती ना मी एक माहिती नाही कसं देवाने केलं ह्या गोष्टी तर. तर मी रोज रात्री झोपताना बोलायचो, की देवा असं माझ्यासोबत माझ्यासारखं दिसणारं कोणतरी ॲक्टर असं बनव, की त्याचं बॉडी मी करू शकेन म्हणून. शपथ! आणि मी खोटं नाही बोलणार त्याच महिन्यामध्ये मला बुमराचं शूट आलेलं. मग बुमरा शूट मी हळू-हळू करत होतो. मग 1-2 महिन्यानंतर मला मग हार्दिक शूट भेटले. पण बापरे! एक मी ते बोलेन, की मला आत्तापर्यंत कधी शूट नव्हते मिळाले बॉर्डेबलचे. पण त्या महिन्यामध्ये असं मी रोज रात्री झोपताना, उठताना तेच बोलायचो, की कोणतरी असं बनव देवा, की मला भेटेल. कारण मला एकच होतं ना, की आपल्याला इन्कम हवे त्यातून. आपलं करिअर माझं काहीच नव्हतं. मला एवढंच फक्त दिसत होतं, की पैसा त्याच्यामध्ये जास्त आहे. आणि खरं त्याच्यामध्ये रिस्पेक्ट सुद्धा जास्त आहे. जी रिस्पेक्ट ॲक्टर लोकांना मिळते तीच ती बॉर्डेबलला मिळते. आणि हे रिस्पेक्ट आणि जे नॉर्मल ॲक्टर लोकं असतात त्या लोकांना एवढं कोण रिस्पेक्ट नाही देत. बरोबर. मी एक सांगू तर एक शूटचा किस्सा आहे हा.
आम्ही नॉर्मल जेव्हा शूट वगैरे असतो ना, त्यावेळी मी शूटला गेलेलो एकदा बॉर्डरला. त्यावेळी एवढं कोण भाव देत नव्हतं, काहीच नाही. मी गपचूप एका कोपऱ्यामध्ये असा उभा होतो आणि शूट तिकडे चालू होतं. तर झालं शूट वगैरे सगळं झालं, सगळं संपलं आणि त्यावेळी हार्दिक सर आतमध्ये आले आणि हार्दिक सर येऊन माझ्याशी हात मिळवून सगळं वगैरे बोलायला लागले आणि मग गेले ते शॉट द्यायला. त्यावेळी लोकांना, "अरे, हा माणूस हार्दिकला कशाला का भेटला?" आणि हार्दिक जाऊन ह्यांच्यासोबत कसा बोलायला लागला. मग एक स्पॉट बॉल, "सर तुम्हाला चेअर वगैरे हवे का? तुम्हाला काय पाणी वगैरे हवंय का? कॉफी वगैरे हवंय का?" मग ती एक इमेज पूर्णपणे चेंज होतं. मग बरोबर. आतापर्यंत मला कोण ओळखत पण नव्हतं. पण जसं आता ह्या इंडस्ट्रीमध्ये आलो, मी बॉर्डरचं काम करायला लागलो, त्यावेळी एक लोकांमध्ये माझी पॉप्युलॅरिटी वाढली. वाह! काहीतरी वेगळंच आहे म्हणजे हे काहीतरी जरा हां. ऑडच विषय हा. 100%. आता जेव्हा तू हार्दिक पांड्या सरांना भेटला पहिल्यांदा, हं. काय विषय होता रे मनात? आणि काय होता एक्सपिरियन्स तो? ज्यावेळी मी हार्दिकला भेटलो त्यावेळी एकच होतं मनामध्ये, की ते हार्दिक मला बघू देत. मला फक्त बघू देत. त्यांची नजर माझ्यावरती पडू दे. पण खरं सांगू तर स्टार्टिंगला ज्यावेळी मी त्यांची शूट करायला स्टार्ट केलं ना, त्यावेळी हे सगळं लूक वगैरे काहीच नव्हतं. एकदम सडपातळ असा मुलगा होतो मी. फ्रेंच कट ठेवायचो. फ्रेंच बियर्ड असायची माझी आणि केस पण एकदम नॉर्मल अशी गावंढळसारखी. बिकॉज एवढं काय त्यावेळी नव्हतं ना. त्यावेळी मला असं स्वतःमध्ये कॉन्फिडन्स नव्हता, की मी जाऊ त्यांच्यासमोर आणि त्यांना कळेल, की अरे हा माझा बॉडी डबल आहे. मग त्यांच्या मनामध्ये तो क्वेश्चन नाही आला पाहिजे, की "अरे हा माझा बॉडी डबल आहे. हा तर कुठूनच मॅच होणार आहोत." त्यामुळे मी कधी असं त्यांच्या समोर पण जायचो नाही. पण असं असतं, की ते इकडे माझ्याकडे बघावेत, माझ्याकडे बघून स्माईल द्यावी. ते बोलतात ना, की फॅन मूव्हमेंट असते, बरोबर. की ज्यांचा आपण फॅन आहोत ते लोकं आपल्याकडे बघतायत आणि आपल्यासोबत बोलतायत वगैरे. हे नेहमी असायचं. पण त्यासाठी मी स्वतःवरती काम वगैरे स्टार्ट केलं, की त्यांच्यासारखं जेवढं मॅच होईल तेवढं मॅच करता येईल. तर त्यानुसार माझ्या फिटनेसवरती, लूकवरती तेवढं ध्यान दिलं. आणि आता असं आहे, की हार्दिक आणि मी एकदम फॅमिलिअर झालो. त्यांच्या फॅमिलीला सुद्धा माझं नाव वगैरे माहिती आहे. आम्ही बोलून चालून असतो नेहमी. आणि शूटवरती अच्छा. खूप चांगल्या गप्पा गोष्टी होत असतात. पहिल्यांदा भेटलं तेव्हा काय झालं मोमेंट असा? काय नव्हतं झालं. ते आले शूट शूट केलं निघून गेले. मी पण आलो शूट करून निघून गेलो. बिकॉज इंटरॅक्शन काहीच नव्हतं ना. बॉर्डरमध्ये कसं असतं माहिती आहे, खूप कमी लोकं असतात, जे स्वतःच्या बॉर्डरशी एवढं इंटरॅक्शन करतात. अदरवाईज बरोबर. लोकं येतात, काम करतात, निघून जातात. त्यांना वाटतं, की अरे लोकांना नाही कळलं पाहिजे म्हणून, की हा माझा बॉडी डबल आहे वगैरे. लोकांना काय वाटतं, की अरे हे आमच्यासोबत धोकाधडी करतायत, की आम्हाला बोलतात, की हार्दिक पांड्याने स्टंट केलाय, पण हा त्यांनी नाही केला म्हणून. हे खूप ॲक्टर लोकांना इन्सिक्युरिटी असते. पण आलं लक्षात. हार्दिकच्या बाबतीत मला तसं काहीच नाही वाटलं. मग पहिलं इंटरॅक्शन झालं तेव्हा जेव्हा झालं, हं. ते कसं होतं? म्हणजे नॉर्मल होतं, की कसं झालं माहिती आहे, की स्टार्टिंगला मी त्यांचे शूट करायला स्टार्ट केलं. मग 1 शूट, 2 शूट, 3 शूट. तो मग असं वाटलं, "अरे तू भी यहाँ पे आज?" मग असं वाटलं, की "अरे तू भी आया है?" मग हे प्रत्येक शूटला व्हायचं, की त्यांना मी दिसायचो प्रत्येक वेळी, हां, की "अरे हां, हां. हां, पॅडी येतोय, पॅडी येतोय, पॅडी येतोय." मग थोडंसं बोलणं आमचं वाढायला लागलं. मग ते विचारायला लागले, की "तुझं बॅकग्राऊंड काय आहे? कसं काय करतो शूट्स वगैरे?" मग आता हळू मग ते पर्सनल गोष्टी पण शेअर व्हायला लागल्या. मग गप्पा गोष्टी व्हायला लागल्या. थोडे गॉसिप्स व्हायला लागले. ह्या वाह! सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मग गॉसिपमध्ये सांगितलं का त्यांनी डिव्होर्स खूप करणार आहे? साऱ्या गोष्टी थोडक्यात. होतात. पण जो ते आपण मगाचा नाही. प्रश्न होता. नाही काय आलं? आयुष्य. खूप साऱ्या गोष्टी आहेत. पण खूप मजेशीर त्यांच्याशी शूट असतात. कसा आहे हार्दिक? खूप मस्त आहे. मी मी बघ तसं बघायला गेलं ना, तर लोकं बोलतात की त्यांना खूप ॲटिट्यूडचा प्रॉब्लेम वगैरे आहे म्हणून. हां. तुम्ही कधी त्यांना स्वतःहून ना लिटरली भेटा त्यांना. नाही इच्छा त्यात तर तुम्हाला खूप आहे. कळेल त्यांनी की भेटलं मला. मी भेटायला तयार आहे आज पण. त्यांनी तर मला भेटलं नाही. ते त्यांचा ना वेगळाच एक ऑरा आहे. मी जेव्हा समजा आता इथे बसलो आणि ते शूटवरून समोरून जातात असे ना, तर मग ते आवाज देऊन जातात समोरून, की "अरे पॅडी कैसा है?" करून. मग ते लोक असं कोण नाही युजुअल आवाज देत, की "तू कसा आहेस पॅडी?" वगैरे आणि सगळा पूर्ण क्राउड बघत असतो, की "अरे हे सगळं ह्याच्याशी बोलतायत" वगैरे असं म्हणून. मग लोक मला डायरेक्टर मला विचारतात, की "अरे कब से काम कर रहे हो उनके साथ? कब से कर रहे हो? इतना पहचानते हैं, इतना जानते हैं." मग ते एवढी त्यांच्यामध्ये हे आहे, की ते एवढं समोरच्याला पण रिस्पेक्ट तेवढीच देतात. असं काय मुवमेंट झालता की तू डायरेक्ट म्हणजे फिदाच झालता डायरेक्ट हार्दिकवरती असं काय? नाही तसं तर असं काय झालं, पण असं आहे की प्रत्येक वेळी शूटमध्ये जे काही असतं ना, की समजा काही चूक वगैरे होत असेल किंवा मग काही शॉट्स देताना काही डिफिकल्टी होत असेल, तर मग हार्दिक स्वतः बोलतच साईडला. एक टाईम असा होता की काहीतरी एक शॉट होता. त्याच्यामुळे तो एक ॲक्शन करायची होती आणि ती होत नव्हती प्रॉपरली. बिकॉज त्यांचं कसं वॉक स्टाईल मॅच करायचं असते, त्यांचे ॲक्शन्स मॅच करत असतात. ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग हार्दिकने मला सेपरेटली साईडला बोलावलं आणि मला सांगत होते, की कसं कर म्हणजे असं कर, तसं कर, त्यानुसार ते बरोबर होईल. आणि सगळं क्रू तो 2 मिनिटं थांबलेला असतात. की अच्छा ह्यांचं बोलणं होऊ दे, मग आपण स्टार्ट करू शूट म्हणून. पण त्यावेळी एक वाह! होतं की लोकांना माहिती आहे ना आमचं बोलणं काय चालू आहे ते. आणि तो गपचूप मला हार्दिक म्हणून सांगत होता की असं कर, तसं कर म्हणून. लोकांना वाटतं की ह्यांचं काहीतरी पर्सनल टॉक वगैरे चालू आहे. मग ती एक मोमेंट होती की हां, त्यांनी स्वतःहून ते इनिशिएटिव्ह घेऊन माझ्याकडे आले, क्या की बात है. असं कर, तसं कर म्हणून. नाही युजुअली नाही कोण सांगत. एवढं कोण एफर्ट्स घेत पण नाही. आणि मग तुम्हाला तरी कशी मला सांगत होते तो एक किस्सा, हं. गाडी थांबवली होती ती. हां, तो एक मी खरं सांगतो तुम्हाला सांगत ना तेच, की ज्यावेळी मी एकदम स्टार्टिंगला शूट वगैरे स्टार्ट केले, त्यावेळी असं होतं, की मी एकदा एक टाईम असा होता, ज्यावेळी मी त्यांच्या व्हॅनिटीच्या बाहेर बसून 1 तास असं उभं राहिलेलो, की
हा यांचा आता बाहेर येतील ना, आता मला एक फोटो मिळेल, आता फोटो मिळेल. आणि ते आले गाडीमध्ये बसले व्हॅनिटी मधून आणि डायरेक्ट निघून गेले. आणि असं गाडी समोर निघून गेले. मी बोललो माझा टाइम पूर्ण वेस्ट झाला, मला फोटो नाही मिळाला आणि थोडंसं एक उदास पण झालो की यार मला फोटो एवढा वगैरे मोठा नाही माणूस भेटला. नाही मिळाला. मग तो टाइम होता आणि आता एक असा टाइम आहे, की आमचं पूर्ण शूट वगैरे झालं सगळं त्यांचं. त्यांचे शॉट सगळे झाले. माझे 2-3 शॉट्स बाकी होते. तर मी असं बाहेर आलो आणि ते त्यांचं सेम असतं, की त्यांची व्हॅनिटी लागते. व्हॅनिटीच्या बाहेर त्यांची गाडी असते आणि तसे ते बिकॉज खूप लोकं असतात ना जमा झालेले तिकडे, की फोटो, फोटो, फोटो म्हणून. आणि मग क्राउड असा असतो ना, की ते लोकं ना फॅन लोकं असं बघत नाहीत, की रिस्पेक्ट करा. लगेच खेचाखेच चालू असते फोटो वगैरेमध्ये. म्हणून ते काय करतात, की लगेच गाडीमध्ये बसून निघून जातात. ठीक आहे. पण त्यावेळी असं झालं, की समोर तेच आणि मी फोटो नाही काढायला गेलो ऑब्व्हियसली बिकॉज माझ्याकडे आहेत ऑलरेडी एवढे फोटो. आणि मी समोर बघतोय, की अच्छा त्यांचं सगळं चालू आहे आणि मी त्यांच्या टुवर्ड्स जात होतो त्या साईडला. आणि त्यांची गाडी ते बसले, गाडीतून निघाले, गाडी समोरून आले आणि मी त्यांच्या गाडीच्या अल्मोस्ट समोरच होतो. हम्म. ठीक आहे. आणि त्यांनी ती गाडी थांबवली तिकडे. मग मला वाटलं काहीतरी मी मध्ये आलो असं थांबवलं असेल म्हणून मी साईडला झालो तिकडून. बरं. मग त्यांनी ड्रायव्हरने खिडकी खोलली. ठीक आहे. आणि बोललो, "नहीं हार्दिक सर आपको बुला रहे हैं अंदर." आई शपथ. तर मी बोललो मला कळलं नाही एक्झॅक्ट बिकॉज खूप अनएक्सपेक्टेड होतं ना ती गोष्ट. मला वाटलं की ते साईडला जायला बोलतात किंवा काय. तर तो बोलला की "बुला रहे सर, बुला रहे अंदर." तर मी गेलो ह्या साइडून की त्यांनी खिडकी खोलली की "पैडी कितना शॉट बाकी है तेरा?" मी बोललो, "हां, 1-2 शॉट बाकी आहेत." "अच्छा ठीक है ना? चल ठीक है मैं चलता हूँ फिर." असं बोलले आणि मग निघून गेले. आई शपथ. त्यावेळी सगळे लोकं माझ्याकडे बघत होते की जो माणूस व्हॅनिटीच्या बाहेर निघून लगेच गाडी घेऊन निघालेला, ह्या माणसाने पॅडीसाठी गाडी थांबवली ते त्याला हात मिळवला आणि निघून गेले. आणि ती तुम्ही बोलात की मोमेंट कोणती, ही मोमेंट माझ्यासाठी सगळ्यात मोठी मोमेंट होती. झोप की नसेल लागली ना त्या दिवशी. रात्रभर ते बाकीचे लोक बोलतात, "अरे हो, तेरे लिए गाडी रुकाया, तेरे लिए गाडी रुकाया." मी पण त्यावेळी बोललो, की हां, ही त्याची एक व्हॅल्यू आहे ह्या गोष्टीची. आणि त्यांचं व्यक्तिमत्व पण असंच आहे हार्दिक सरांचं, की प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं ही त्यांच्यामध्ये खूप चांगली क्वालिटी आहे. वा. मग तो कोणत्याही लेव्हलचा असू दे. मला असा काही किस्सा नाही आला का तू सेट वरती आहे आणि तुलाच कुठल्या तरी प्लेअरने येऊन समजले की अरे असं खूप वेळ झालं खरं तर. हां. पण सगळ्यात बेस्ट सांगू तर जडेजा सरांचं झालेलं माझ्यासोबत, की आम्ही बंगलोरला शूट करत होतो. आणि मी ना ॲक्चुअल सेटवरती बसलेलो पूर्ण हार्दिकच्या अटायरमध्येच. आणि त्यांना नव्हतं माहिती की हार्दिक येणार आहेत की नाही येणार म्हणून. आणि आमचं शूट सगळं झालं. माझे शॉट्स वगैरे सगळे झाले. मी बसलेलो पाठीमागून आणि त्यांची एंट्री होणार होती. तर मला माहिती होतं की हां, इथून येणार वगैरे. मी बसूनच होतो सेपरेट साइडला. ते आले पाठीमागून आणि आल्या असं, "अरे हार्दिक" असं केलं म्हणून. मी बोललो मी असं वरती बघितलं ना लगेच बोललो, "अरे हा हार्दिक नाही हे कोण आहे?" मग त्यावेळी त्यांना खरंच वाटतं. तो बोलते की "अरे मला खरंच वाटलं तो हार्दिक आहेस म्हणून." मग बॅक साइडने त्यांनी बघितलं ना मला पूर्णपणे. त्यांना बरोबर. थोडंसं धोका झाला की "अरे अच्छा हा हार्दिक बसला" म्हणून. खूप वेळा असं सुद्धा झालंय की त्यांची जी एजन्सी वगैरे असते ना आमची, हां. ज्यावेळी शूट वगैरे वरती जातो आम्ही, तर मी ज्यावेळी बाजूला येऊन बसतो किंवा मग चालत असतो, त्यावेळी स्वतःहून ते लोकं येऊन बोलतात, की "अरे हमको सच में लगा की हार्दिक बैठा है साइड में." तर ह्या सगळ्या गोष्टी खूप झाल्यात. दादा हे सगळं सुरू असताना घरी काय सुरू होतं? घरी म्हणजे घरी कसे असं काय घरी reaction खरं आलं? सांगू तर काहीच नाहीये. घरी बोलतात की आज त्यांच्यासाठी मी नॉर्मलच पॅडी आहे. हां. फक्त बोलतात ना की घरातून बाहेर निघाले की मग ती वेगळी ओळख ती सुरू इज्जत होते. भेटली. हां, बाकी घरामध्ये ते ते तसंच मार-बीर पडणं असतं. वगैरे सगळं ते नॉर्मलच आहे. असं ओरडा-पडणं, घरच्यांना शिव्या काही पडणं. वाटत नाही की हार्दिक बिकॉज त्यांना एवढं आपल्याला माहिती नाही ना, की ते इंडस्ट्रीमध्ये एवढं नाहीत, की त्यांना एवढं युज्ड टू नाहीत. पण त्यांना ज्यावेळी वाटतं असं, की ज्यावेळी ते बाहेर निघतात आणि त्यावेळी सांगतात लोकं येऊन, "अरे तुमच्या पोराला मी टीव्हीवरती बघितलं. हां. तुमचा पोरगा एवढा फेमस झाला" वगैरे असं. मग त्यांना ते कळतं, की अच्छा हा काहीतरी करतोय पण चांगलं करतोय. असं ते असं त्यांना प्रश्न पडला असेल नाही हा काय जातोय कुठल्या तरी ताज बीचला जाऊन बसतोय फोटो बिटो टाकतोय. हे त्यांना मला तर कधी बोलून तर नाही दाखवलं त्यांनी, की एवढं तू मस्त करतो वगैरे म्हणून. पण ठीक आहे त्यांना प्राउड तर फील होतं या गोष्टीचा, की आत्तापर्यंत आपली एवढी कॅपॅसिटी नव्हती, की आपण कधी ताज वगैरेमध्ये जाऊ, तिथे खाणं खाऊ, राहू वगैरे. पण आता ती कॅपॅसिटी झाली आहे, की आपण तेवढं करू शकतो म्हणून. असं तर घरी तेवढं प्राउड कॉन्फिडन्स आलाय. होय. तेवढं तर आलं. नक्कीच. तुझी स्टोरी सांग ना दादा म्हणजे तू हे सगळं करायच्या आधी काय काय कामं करायचा? खूप सारी कामं केलेत. तर खूप म्हणजे कमीतल्या कमी सांगू तर मी पहिला पेपर सुद्धा टाकायचो. युजुअली मी पेपर वगैरे टाकायला जायचो स्टार्टिंगला. ज्यावेळी मी स्कूलमध्ये होतो, त्यावेळी मी स्कूल करता हे सगळं काम म्हणजे स्टार्टिंगपासूनच मग कामामध्ये आम्ही स्टार्ट झालेलो. म्हणजे मग तू शाळेपासूनच होय. कामं करतो. शाळेपासून मग सकाळी ते आपण तुम्ही बघितलं असेल तर पेपरमध्ये पॅम्पलेट वगैरे टाकतो आपण. मग आम्ही सकाळी 5-6 वाजता जायचो पॅम्पलेट वगैरे टाकायला. तर मग कधी-कधी तुम्ही लग्नामध्ये माहिती आहे ते असे डोली घेऊन चालतात वगैरे असे. हां. तर ते डोले घेऊन सुद्धा आम्ही गेलो खूप वेळा. काय सांगतो? बिकॉज त्यावेळी ते पर डेला पैसे मिळायचे ना आणि ते आपला घर खर्च वगैरे सगळं निघायचं त्याच्यामध्ये. की किती माझे रुपये ते मिळायचे तेव्हा? मला वाटतं ₹500, ₹300, ₹200 असे मिळायचे. बापरे! तर मग एवढं काम असायचं. नंतर मी बिग बाजारमध्ये ॲज अ कॅश काउंटरवरती सुद्धा राहिलोय. खूप सारे कामं केली तसं जर बघायला गेलं. पण चांगल्या कामानुसार बघायला गेलं तर मी कॉलेजनुसार गेलो ज्यावेळी कॉलेज स्टार्ट झालं माझं. त्यावेळी मी रिसेप्शनला राहिलेलो जिममध्ये. तर तर मग मग तेच मला चांगलं एवढं आवडलं. सगळं करतं म्हणजे मी हा प्रश्न का विचारला? हं. कारण की जेव्हा लोकं आता नावं ठेवतात, की तू कुणाच्या तरी
कॉपी करून पैसे कमवतोय किंवा हे असं काहीतरी नावं ठेवतात. आपल्याकडचं कसं आहे की काहीतरी कोण करत असेल तर त्याच्यात चुका काढायची, काय हे काय करून ह्याला काय फायदा आहे काय, हम्म. काहीतरी कुणासारखं तरी बनतोय आणि हम्म. असं पैसे म्हणून. मग ह्याचं कधी असं लाज नाही वाटली? लाज बघा, लाज कसं आहे माहिती की कॉपी करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, खरंय. कॉपी करणं तुम्ही म्हणाला की एकदम सेम दिसायला लागला आणि बाहेर जाऊन काम करतो असं नसतं. त्याच्यामध्ये खूप स्ट्रगल सुद्धा आहे. मेन तर त्याच्यामध्ये तुमचं टॅलेंट असलं पाहिजे, की तुम्हाला ते स्टंट येत असले पाहिजेत. तुम्हाला त्याची ऍक्टिंग चांगली येत असली पाहिजे. तुम्हाला त्याचं नॉलेज असलं पाहिजे, की मी ज्यावेळी कॅमेरासमोर जाईन, त्यावेळी मला काही शॉट द्यायचे. असं नाही की कॅमेरासमोर गेलो, उभं राहिलो, त्यांनी शॉट घेतला, चला शूट संपलं. त्या गोष्टी नाही होत. तर प्रत्येक गोष्टीचा अँगल असतो. जर तुम्ही पण आता तुम्हाला पॉडकास्ट माहिती असेल, की ह्या अँगलने आपण शूट घेऊया, त्या अँगलने शूट घेऊया. हे सगळं इम्पॉर्टंट असतं. आणि राहिली गोष्ट कॉपी करायची म्हटल्यावरती तर प्रत्येकजण एकमेकांची कॉपी करतोय. तुम्ही दुसऱ्यांचा जॉब बघून अच्छा तो कॅशियर जॉब करतो, मी पण कॅशियर जॉब करेन. तो इंजिनिअर करतोय, मी पण इंजिनिअर करेन. ठीक आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी असतात, की आपण एक प्रकारे कॉपीच करत गेलो सगळ्यांची. पण Exactly. कॉपी आपण कोणत्या प्रकारे करतोय आणि त्यामध्ये आपण कसं मास्टरी करतोय हे इम्पॉर्टंट आहे. तुला ह्यात काय काय स्ट्रगल आला? स्ट्रगल म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. जसं आपण फिटनेस पण याच्यामध्ये खूप बोललं जातं. एक असं असतं, की तुमचं स्टंट्स ज्यावेळी येतात, बिकॉज कसं असतं माहिती आहे, की बॉडी डबल असा एक गेम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्टंट्स वगैरे सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असतात. आता क्रिकेटर आहेत, त्यांचे क्रिकेटरमध्ये जास्त स्टंट्स वगैरे असतात, की कोण रनिंग करता करता कोण जंप मारतोय, कोण कॅच पकडताना जंप मारतोय. हे सगळं क्रिकेटर लोक नाही करत. आणि ओके. एक कॅचचा शॉट घेण्यासाठी कमीत कमी 70 ते 80 शॉट्स घ्यायला लागतात. ह्या अँगलनी, क्लोजअप अँगलनी, वाईड अँगलनी एवढे सगळे शॉट्स घ्यायला लागतात. मग स्ट्रगल खूप आहे. प्लस तुमचा लुक मेंटेन ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता जर उद्या जसं तुम्हाला माहिती असेल, की हार्दिक पहिला कशी स्टाईल वगैरे ठेवायचा. आता जर हार्दिक उद्या जाऊन त्याने पूर्ण टक्कल केलं, तर मला पण टक्कल करायचं. जर त्यांनी पूर्ण दाढी काढून टाकली, तर मला पण दाढी काढायची. मग या सगळ्या गोष्टीच्या मध्ये तुम्हाला लुक त्यांचा प्रॉपर ऑन डेट मेंटेन ठेवावा लागतो. बापरे. ह्याला खर्च येत असं नको? खर्च ऑब्व्हियसली मेंटेनन्स खूप जास्त जातो ना, की तुम्हाला फिटनेसवरती पण ध्यान द्यायचं, ते तुम्हाला डाएट सुद्धा करायचं प्रॉपरली. तुम्ही असं चालणार नाही, की आज चला मी जाऊन बिंदास खातो बाहेर काही. नाही, फिटनेसवरती पण ध्यान द्यायचं. आणि ॲज अ फिटनेस कोच, मी फिटनेस कोच सुद्धा आहे, तर मला फिटनेसच्या फील्डमध्ये पण सुद्धा पुढे जायचं आहे. तर बरोबर. फक्त असंच नाही, की माझं बॉडी डबल. मला अजूनही खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत. बोलतो ना, की एक इन्कम सोर्स असला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. मग हे तर मग फिटनेसमध्ये पण आहे. बॉडी डबल म्हणून लोक असं खालचं समजतात किंवा त्या कामाला तेवढी व्हॅल्यू देत नाही. खालचं समजण्यापेक्षा तेवढी हं, रिस्पेक्ट देत नाही. पण आता ते हं. तू हार्दिक सरांचं करतो त्याच्यामुळे हां. ते एक वेगळी रिस्पेक्ट एक आहे. आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे, पण की तेवढी म्हणजे इन जनरल बॉडी डबल हं, जे करतात हं. त्यांना तेवढा रिस्पेक्ट केला नाही जात. नाही, काय वाटतं? एवढं नसतं. आता बघा कसं असतं माहिती आहे, कॉम्पिटिशन सुद्धा असतं, की जर जास्त कॉम्पिटिशन असेल तेवढी रिस्पेक्ट कमी होते. आता कोहिनूर तुम्ही जर बघायला गेलं, तर कोहिनूरला एवढी रिस्पेक्ट काय आहे? बिकॉज तो एकच आहे. ठीक आहे. आता कोहिनूरसारखे दिसणारे खूप सारे असतात, त्याला एवढी रिस्पेक्ट भेटली नसती. बरं. तर सेम असं आहे. आता हार्दिक सारखं दिसणारा मी सध्या एकटाच आहे, जो बॉडी डबल करतोय. पूर्ण Lookalike भारतात. होय, पूर्ण भारतात. क्या लुकलाईक तुम्हाला भेटतील जागोजागी कोणतरी, की हार्दिक सारखा कलर आहे, लुक मॅच होतोय, सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. पण बॉडी डबल करणं प्लस ते शॉर्ट्सचं सगळं नॉलेज असणं आणि एवढा टाईम म्हणजे आता मला कमीत कमी 5 वर्ष झाली. 5 वर्ष कंप्लीट झाली पूर्ण. मी त्यांच्यासोबत शूट्स करतोय. मग हे सगळं गोष्टी करणं ह्याला एक्सपिरियन्स सुद्धा लागतो या सगळ्या गोष्टींचा. नवीन लोक हे ऑब्व्हियसली नाही करू शकत. पण असं तू म्हणतोय का खरंच असं आहे की भारतात असं कोणी नाहीये? सध्या तर नाहीये. कारण म्हणजे कशावरून? एक तुम्हाला किस्सा सांगायचा आहे हां. प्रॉपरली. बिकॉज मी शूट करत होतो एकदा दिल्लीमध्ये आणि त्या दिल्लीमध्ये आमचं शूट होतं नाईट शूट. हां. ठीक आहे. आणि त्यांचं पॅकअप होणं होतं सकाळी. ठीक आहे. आणि दुसऱ्या दिवशी लगेच मुंबईमध्ये शूट होतं दुसऱ्या कंपनीचं, ब्रँडचं. ठीक आहे. तर त्या ब्रँडचा मला फोन वगैरे आला, की असं-असं आमचं शूट वगैरे आहे म्हणून. मी त्यांना बोललो, "पण माझं अवेलेबल नाही बिकॉज मी सकाळी 7:00ला तिथून निघेन. हं. ठीक आहे. माझी फ्लाइट वगैरे आहे. मी तुम्हाला इथे 9 वाजता मी येऊन पोहोचेन." आणि ते बोलते, की "नाही सर, आम्हाला तर 7:00चाच सगळा शॉट पाहिजे आणि तुमचाच पहिला शॉट आहे." हं. ठीक आहे. आमचा हार्दिकचा बॉडी डबल आहे उद्या आणि तुमचाच पहिला शॉट आहे आणि सकाळी 7:00ला आहे बरोबर डॉट. मी बोललो, "ते पॉसिबलच नाही बिकॉज इथे आमचं पॅकअप पण लेट होणार आहे." ठीक आहे. आणि मी पोहोचे कितीही लवकर गेलं ते पण 9 तरी मला वाजतीलच. त्यामुळे तुम्ही विचारच करू नका, की मी तुम्हाला 7 वाजता मिळेल म्हणून. मग बोलले, "ठीक आहे, चला आम्ही बघतो. तुम्हाला अपडेट करतो म्हणून." ठीक आहे. मग त्यावेळी मला समजून गेलं, की अच्छा हे लोकं आता काय शूट देणार बिकॉज 7:00ला तर पॉसिबलच नाही होणार आणि त्यांचा बरोबर. शॉटच पहिला 7:00चा आहे. मग ते लोक कसं देणार मला शूट? मग एक्झॅक्टली. बोललो, "ठीक आहे, ते शूट गेलं ते गेलं." माझं शूट तर चालूच होतं त्या ठिकाणी. मग मी बोललो, "ठीक आहे." आणि मग त्याच रात्री मला सगळ्यांच्या फोनवरती फोन यायला लागले, की "अरे, उद्या मुंबईमध्ये शूट आहे. तू आहेस का? अवेलेबल आहेस काय?" मग माझी ट्यूब पेटली, की अच्छा ह्या लोकांनीच परत रिक्वायरमेंट बाहेर पाठवली. अरे! ठीक आहे. आणि ही रिक्वायरमेंट कमीत कमी सगळ्या पूर्ण मुंबईमध्ये गेली आणि सगळ्या कोऑर्डिनेटर्सकडे रिक्वायरमेंट गेली, की उद्या हार्दिक पांड्याचा बॉडी डबल हवा आहे म्हणून. ठीक आहे. आणि त्या लोकांना नाही मिळाला. आणि त्याच वेळी असं झालं, की पूर्णपणे त्यांचा फोटो माझे सगळं मोस्ट कसं असं माहिती आहे, की फोटोज मॅच होतात. फोटो, तुमचा वर्क एक्सपिरियन्स किती आहे, तुमचे लूक कसे मॅच होतात, त्यानुसार सगळं मॅच होतं. हं. आणि त्यांचा फोटो वगैरे माझं सगळं सगळं पूर्ण क्लिअर झालेलं. हं. फक्त टायमिंगचा शॉर्ट होत होता.
त्यांचा फोन आला की सर आम्ही ऍडजस्ट केलेला आहे टायमिंग वगैरे, तुम्ही एक 10-12 पर्यंत आलं तरी चालेल आणि तोपर्यंत आम्ही होल्ड ठेवू म्हणून. क्या बात आहे. आणि त्यावेळी माझा कॉन्फिडन्स खूप खूप बूस्ट झाला की अच्छा म्हणजे आता ह्या लोकांनी कमीत कमी मला 15 ते 20 फोन आले. त्यांचं असं होतं की आम्हाला हार्दिकचा बॉडेबल हवा आणि त्या लोकांना नाही मिळाला आणि सगळे वेगवेगळे होते. कोण बँगलोरचा होता, कोण दिल्लीचा होता कोऑर्डिनेटर. त्यांचे फोन मला आले की असं आहे, तुम्हाला हवंय, तुम्ही आहात का अवेलेबल म्हणून. मग त्यावेळी मला कळलं की आता तरी कोण नाहीये आणि अजूनही मी असं नाही बघितलं कधी मी अवेलेबल नाहीये, ठीक आहे, आणि हार्दिकच्या ठिकाणी कोणी दुसरा बॉडेबल गेलाय. असं कधीच नाही झालंय. त्यामुळे एवढा मला कॉन्फिडन्स आहे की आता सध्या तरी कोण नाही. मग विराटचे मी खूप पाहिलेत. धोनीचे लय विराटचे खूप पाहिलेत. आहेत, शिखर बुमराहचे सुद्धा धवनचे खूप आहेत. पाहिलेत. बुमराहचे खूप आहेत, खूप आहेत. हार्दिकचे बोलू पण. हार्दिकचं सध्या मी एकच आहे. मी काय म्हणतो आता, पण हे सगळं भारी भारी पिक्चर पाहिलं असं, पण जेव्हा हार्दिकची पूर्ण भारत मारत होता प्रॉपर, म्हणजे एकदम हा. शिव्या, ट्रोलिंग वाले. छपरी छपरी म्हणत होते, नाही नाही, ते त्याचं ते इन्स्टा पूर्ण भरलं होतं शिव्यांनी. तेव्हा तुझ्या इन्स्टावरती काही परिणाम झालता का, किंवा तुझ्या आयुष्यावरती काही परिणाम झालता का जेव्हा हे सगळं प्रकरण झालं होतं? आयुष्यावरती तर नाही बोलणार मी, पण एक असं होतं की इंस्टाग्राम पूर्ण हेटने भरलेला माझं सुद्धा, की जे हेट हार्दिक सरांना येत होतं ना, की त्यांच्या जे पण असेल तसं त्यांना छपरी बोलत होते, ट्रोलिंग करत होते, सेम ते लोक येऊन माझ्या अकाउंट मध्ये पण बोलत होते. मी कोणती स्टोरी टाकली किंवा पोस्ट टाकली, माझ्याकडे अजून पण असतील मेसेज खूप सारे असे की क्या छपरी, शिव काय काय शिव्याच घालायचे डायरेक्टली, की तूने रोहित को कॅप्टन क्यों हटाया, मतलब असं बोलायचे की त्या लोकांना वाटायचं मी हार्दिक आहे, ठीक है, तूने रोहित को कॅप्टन क्यों हटाया, तू कॅप्टन क्यों बना, ऐसा वैसा, तू हट जा उधर से, ऐसा खूप साऱ्या गोष्टी व्हायच्या. एक तर असं कमेंट केलेलं एकाने की एक छपरी कम था क्या अभी दूसरा भी आ गया. तर मग ह्या सगळ्या खूप ट्रोलिंग झालेला आणि होतो बापरे. ऑब्व्हियसली निगेटिव्ह कमेंट यायच्या, बिकॉज आपण कुठली गोष्ट एक समजा मी कोणती चांगली पोस्ट टाकतोय त्याच्या मागे जर अशा निगेटिव्ह विनाकारण कमेंट येतात तर कोणाला वाट वाटेल, ठीक आहे. तर ते एक झालं. पण आम्ही पण असं जनरली कोणी मला नाही बोललं येऊन, बिकॉज बोलतात की मे बी बॅक साईडून कोणी बोलत असेल, पण फ्रंट समोर चांगलेच होते सगळेजण. फक्त इंस्टाग्राम मध्ये थोडी जास्त ट्रोलिंग वगैरे होत होती. हा, तिथे समोर नाही येत ना हा, त्याच्यामुळे समोर शिवाय नाही द्यायला. आणि मग हे जेव्हा वर्ल्ड कप जिंकला हम्म. तेव्हा काय झालं? पूर्ण पूर्ण सिच्युएशन वेगळी झाली त्यावेळी. लिटरली असं होतं की तुम्ही ना आता कधी कधी माझे अकाउंट चेक करा ना, तर जाऊन खालती कमेंट मध्ये जाऊन बघा. ज्या ज्या लोकांनी छपरी वगैरे अशा कमेंट केलेल्या ना, त्यांच्या विरुद्ध खालती लोक जाऊन कमेंट करतात की अभी बोल छपरी, अभी हे छपरी ने तेरे को ये जिता के दिया है, इंडिया का वर्ल्ड कप जिता के दिया, अभी बोल करके, अभी कौन है तेरा बाप, बाप तो बाप रहेगा. या सगळ्या गोष्टी सगळ्या व्हायला लागल्या. पण हे काय तेच की तेच लोक जे आधी ट्रोल करत होते ना, ते शेवटी नंतर येऊन माझ्या कमेंट सेक्शन मध्ये पण होते, माझ्या डीएम्स मध्ये सुद्धा होते की नाही हार्दिक भाई, नहीं जूनियर हार्दिक भाई, हम लोग आपके साथ हैं, आप करते रहो, काम करते रहो, आप निराश मत होना, ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. पण तुला सगळ्यात जास्त टेन्शन तुलाच असेल ना वर्ल्ड कप मध्ये, हार्दिक काहीतरी बघा करावं. प्रत्येक वेळी असं असतं. म्हणजे बाकीचे वर्ल्ड कप वेगळ्या कारणासाठी बघत हा, असतील, आम्ही ते तुझं बघतो. वेगळं. कारण बघा जसं परफॉर्मन्स असेल ना, तसं त्यांचं मग करिअर सुद्धा डिपेंड असतं. त्यांचा परफॉर्मन्स लो चालला की त्यांच्याकडे ऍड्स सुद्धा कमी येणार, ठीक आहे. असं असतं. आता मी कधी कधी असं व्हायचो की जसं IPL मध्ये झालं, त्यांचं परफॉर्मन्स खूप डाऊन चाललं होतं सध्या तरी. तर आम्ही प्रत्येक वेळी बोलायचो की मॅच बघता की अरे हा एक ते सेंचुरी बनवतो किंवा सगळ्यात जास्त रन ह्याचे असू देत, की लोकांना वाटत होतं की हा ऍज अ कॅप्टन हिने काहीतरी चांगलं केलं म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी असतात. जसं की वर्ल्ड कप मध्ये पण सुद्धा झालं. वर्ल्ड कप मध्ये ज्यावेळी त्यांनी वर्ल्ड कपची लास्ट ओव्हर टाकली, सगळ्यात जास्त एक्साइटेड आम्ही होतो. कारण आम्हाला माहिती होतं की ही जर ओव्हर चांगली गेली तर हार्दिकचं जे आतापर्यंत 4-5 महिने जे वाईट गेलेत ना, ते खूप वेगळ्या प्रतीने सगळ्यांच्या समोर येतील म्हणून. आणि शेवटी त्याच्यावरती तसंच तुझं पण झालं. करिअर डिपेंड होतं. त्याच्यात आम्ही वाट बघत असतो की हार्दिकला शूट भेटावं तर आम्हाला भेटेल. बरोबर. मग हे आम्ही नेहमी अपेक्षित असतो की माझी टीम आणि आम्ही सगळे की हार्दिकचे शूट भेटतो, हार्दिक शूट भेटतो. मग हार्दिकला शूट भेटेल तर आम्हाला भेटेल. हार्दिकचा परफॉर्मन्स चांगला असेल तर मग त्याला शूट भेटेल. मग हा एक कनेक्टिव्हिटीज आहे पूर्णपणे. बापरे. पण दादा तुला याचं कधी टेन्शन नाही की यार, जर हार्दिक नाही चालला किंवा त्यांनी रिटायरमेंट घेतली हम्म. किंवा जे काही झालं, मग आपल्या पुढं काय? बघ हे तर नेहमी असतं माझ्यावरती. एक बोलतो ना की ती तलवार आहे एक प्रकारची, की हार्दिक नाही चालला तर त्याला शूट नाही भेटणार. मग माझं ते काम कमी होईल. पण एक असं आहे की आता मी हळूहळू ना एक स्वतःचं पण माझं जसं मी फिटनेस कोच आहे, ठीक आहे. तर मग त्या फील्डमध्ये सुद्धा मी पुढे जात आहे. प्लस मला मॉडेलिंग सुद्धा करतोय मी. तर मग साइड बाय साइड मी सगळं चालू ठेवलंय, की त्याच्यामुळे कधी माझ्या करिअरवरती इफेक्ट नाही येणार. पण मग ती ओळख आता ज्युनियर हार्दिक पांड्या म्हणून झाली, मग ती हम्म. चांगली वाटते का कधीतरी असं टेन्शन येतं, अरे नाही, खरंच खूप चांगली वाटते, बिकॉज लोकांना वाटतं की अरे हा कॉपी करतोय, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांना ती फक्त निगेटिव्ह साईड दिसते आम्हाला. पण ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी मोठ्या लोकांमध्ये जाता ना, एक बघा एक सांगेन तुम्हाला मी, की जे लोक टाइमपास करतायत, वेल्ले बसलेत घरामध्ये, जसं आपण उपटसुंडा बोलतो मराठी भाषेमध्ये, तेच लोक तुम्हाला कमेंट करताना दिसतील. आणि अर्ध्यापेक्षा जास्त कमेंट ह्या सगळ्या टीनेजच्या पोरांच्या असतात. जसं की कोण 18 वर्षाचा आहे, 19 वर्षाचा आहे, हे लोक जाऊन कमेंट करतात. त्यांच्याकडे काहीच कामधंदे नाहीत.
आणि ते लोक निगेटिव्ह कमेंट्स करणार, सगळं करणार. मी तर कधी जाऊन जाऊन चेक करतो प्रोफाईल, की ही कमेंट एवढी बेकार कोणी केले. ती लहान लहान पोरं असतात त्याच्यामध्ये. 14 वर्षाची, 15 वर्षाची पोरं असतात, जे असे कमेंट करत असतात. जेवून शिवाय देत असतात. पण जे खरंच मोठ्या लेव्हलचे जे लोक आहेत ना, ते नेहमी अप्रिशिएट करत असतात. प्रत्येक वेळी जाऊन तुम्ही बोलतात, की "अरे, तू खूप चांगलं काम करतोय. खूप अकाउंट खूप." हार्दिकने स्वतः माझं अकाउंट बघितलं त्यावेळी बोलले ते, की खूप हार्दिक असं घेतो मोबाईल वगैरे हो, किंवा म्हणजे ते त्यांचं कधी-कधी असं होतं ना, की क्या डाला है, तो देखा अकाउंट पे तेरे करून. बिकॉज ना सगळ्यात हे एक मोठी गोष्ट आहे ही, की युजुअली जे पण ॲक्टर लोकं असतात किंवा कोण सेलिब्रिटी लोकं असतात, ते स्वतःच्या बॉडी एवढं प्रमोट नाही करत. हं. ठीक आहे. बिकॉज त्यांना वाटतं, की अरे लोकांना कळेल किंवा हे शॉर्ट्स मी नाही दिलेत, ह्यानी दिलेत वगैरे म्हणून. आणि मी स्टार्टिंगला स्टार्ट केलेलं पूर्ण शूट्स वगैरे करायला आणि पोस्ट करायला माझ्या अकाउंटवरती. आणि ती मी रिस्क घेतली एक प्रकारे बिकॉज आम्हाला अलाउड नसतं, की कोणतं तुम्ही शूटचे जे पण कंटेंट असेल, ते तुम्ही Instagramवरती पोस्ट कराल किंवा सोशल मीडियावरती पोस्ट कराल. पण मी पोस्ट करायला स्टार्ट केलेली हं. आणि चांगले फॉलोअर झाले. म्हणजे मला वाटतं त्यावेळी असतील 30-35 हजार फॉलोअर झाले असतील माझे त्यावेळी. आणि चांगलं चालू होतं सगळं अकाउंट वगैरे. रीच पण खूप चांगली होती आणि लोकांना आवडत होतं सगळं कंटेंट. आणि एक दिवस असं मी शूटला होतो आणि हार्दिक समोर बसलेले आणि हार्दिक मला बोलतात, की "पॅडी, तेरा Instagram देखा मैंने." त्यावेळी मला 2 मिनिटासाठी मी थोडंसं शांत झालो, की आता आणि एकदम सीरियस होऊन बोललो ना, की "त्याने Instagram देखा मैंने." बोललो आता काय बोलतात काय माहिती. बिकॉज जर ते बोलले असते, की "आता तू माझे फोटोज वगैरे का टाकले त्याच्यावरती? किंवा हे इकडचे माझे पर्सनल व्हिडिओज वगैरे तू का टाकले तुझ्या अकाउंटवरती? ते डिलीट कर म्हणून." आणि एवढी मेहनत घेऊन जे मी ते 30,000 फॉलोअर्स जमा केलेत आणि ते जर बोलले असते, की ते अकाउंट डिलीट कर, तर खूप जीवाला लागलं असतं. हं. पण त्यांची स्टेटमेंट होती, की "अच्छा किया, करते रहे, करते रहे." त्यावेळी माझ्या बोलतो जीवाला, की अरे खूप चांगल्याने कमिटमेंट दिली म्हणून यावरती, की तू कर म्हणून पुढे जाऊन. आणि वाह! त्या ठिकाणी असं होतं, की मी पोस्ट करायला स्टार्ट केली. बेधडक पोस्ट करायला स्टार्ट केली मग. मग प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही शूट्स करतोय, पोस्ट करतोय. आणि आता एक 1,80,000 फॉलोअर्सची पूर्ण फॅमिली झाली Instagramवर. क्या बात है! आणि हे अप्रिशिएट सुद्धा हार्दिक सुद्धा करतात. प्रत्येक वेळी ते चेक करतात, की काय कंटेंट आहे, पॅडी काय टाकतोय वगैरे. आणि नेहमी ते चेकआउट करत असतात त्याच्यावरती. क्या बात है! मी पाहिलं होतं मध्ये दादानी स्टोरी पण म्हणजे हां. हार्दिकनी रिपोस्ट पण केली तुझी रिपोस्ट स्टोरी. वगैरे करतात ते. क्या बात है! कसं फील भारी येत असेल. चॅट बीट करतो का नाही? नाही चॅट तर नाही करत आम्ही युजुअली. पण शूट्सवर जाऊन चॅट चांगलं होतं. त्यांची अच्छा. गप्पा-गोष्टी समोर, चांगल्या समोर, होतील. समोर. पण हे बोलतात ना, की खूप सारे असे फॅन्स वगैरे असतात ज्यांचे ते ड्रीम असतं, की आम्ही हार्दिकला ॲटलीस्ट मिळावं, जाऊन भेटावं, एक फोटो काढावा. आणि त्याच पर्सन सोबत मी जाऊन भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय. अर्धा-अर्धा तास आम्ही गप्पा-गोष्टी करतोय, बसतोय पूर्णपणे, हसी-मजाक होतो आमच्यामध्ये. तर ती एक फिलिंग खूप चांगली आहे. बिकॉज वाह! एवढे बिलियन्स पीपल आहेत, जे लोकं विचार करतात, की आम्ही हार्दिकला फक्त बघावं आणि मी त्यांच्यासोबत काम करतोय. आणि ही अपॉर्च्युनिटी खूप मोठी आहे. पण हार्दिकची एक ओळख अशी पण आहे. हं. म्हणजे कॉफी विथ करणला जेव्हा गेलता तेव्हा हां. एक वेगळीच ओळख झालती. सही आहे. ती कॉन्ट्रोव्हर्सी आहे. बघा एक हार्दिकचा डायलॉग होता, की "हार्दिक के नाम से मीडिया बिकती है." ठीक है. हार्दिक के नाम से न्यूज बिकती है. हार्दिक काही करो त्याचं फक्त नाव मीडियामध्ये आलं, की ती न्यूज होऊन जाते पूर्णपणे. बरोबर. आणि मे बी मला वाटतं ते फक्त कॉन्ट्रोव्हर्सीसाठी असेल त्या सगळ्या गोष्टी. एवढं बिकॉज सोशल मीडियावरती येऊन, इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती येऊन कोण असं डायरेक्टली बोलत नाही. हां, तेच की आम्ही की मुलींना मी चेकआउट करके आया, करतो, असं मैं करत आज सगळं. मैं करके ते आया. फक्त टी-आर-पीसाठी ते लोक करतात आणि झालं त्याच्यानंतर टी-आर-पी त्यांची खूप चांगली वाढली. तो कॉफी विथ करणमुळे पण एवढंच की थोडं पण त्यात बॅकलॅश तुझ्या झाला. हां, ते ब्लॅकलिस्ट झालं. पण त्या हं. टी-आर-पीमुळे तुझ्या आयुष्यात असं किती मुली आल्या? नाही उलटं गेल्या? मुलींचं नाही झालं असं. पण नक्कीच फॉलोअर्स जास्त आले. एक बोलतात ना, की मी आतापर्यंत बघितलंय निगेटिव्ह ज्यावेळी आपलं जास्त जातं आणि त्यावेळी फॉलोअर्स जास्त वाढतात. वाह! ते मला का असं कळलं ना आतापर्यंत, की लोकं चुकीचे ज्यावेळी वाईट काम करतात ना लोकं, त्यांची जास्त लोकं बोलतो ना ओळख जास्त लोकांमध्ये वाढते. सेम तसं झालं. ज्यावेळी ते असे सगळीकडून कॉन्ट्रोव्हर्सी नाव वाढतात घेतलं जातं ना. सगळीकडून नाव सगळीकडून आता उचललं जसं जातं. कोणत्या पण मुलगीसोबत हार्दिकचा फोटो दिसला ना, मग त्यांची कॉन्ट्रोव्हर्सी स्टार्ट होते, की ह्याची गर्लफ्रेंड आहे, ती त्याची गर्लफ्रेंड आहे. मग सर्च होतं हार्दिक पांड्या, हार्दिक पांड्या. तुम्ही जे हार्दिक पांड्या टाकलात Googleवरती जर सर्च केलं ना तुम्ही, की हू इज बॉय डबल ऑफ हार्दिक पांड्या किंवा मग हू इज ज्युनियर हार्दिक पांड्या. मग माझा पूर्ण बायोडाटा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. क्या बात आहे. आता तर मग Googleवरती पण आलं म्हणजे. Googleवरती सुद्धा आलं. पण असं मुलींच्या ह्याच्यामध्ये किती फरक पडला? किती फॅन फॉलोइंग वाढली? फॅन फॉलोइंग तर खूप आहे. म्हणजे मुलींचे ना खरंच की जाऊ दे हार्दिक पांड्या नाही तर जुनिन हार्दिक लिटरली पांड्या. असं येतं, की खूप लोकांचे मेसेज येतात, की आम्ही हार्दिक पांड्याला तर नाही भेटू शकत, पण आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे. हे खूप लोकांचे मेसेज असतात. असा काही काही लोकांचे मेसेज येतात. अतरंगी किस्सा आहे का म्हणजे? किस्सा म्हणजे खूप आधी असं असतं ना, की स्टार्टिंगला फॉलो बॅकसाठी खूप लोकं मरतात या गोष्टीमध्ये. आधी फॉलो करतात, ठीक आहे. नंतर मग खूप सारं असतं, की आम्ही तुमचं बिग फॅन आहे, तुमचे सगळ्या मॅचेस आम्ही बघतो. असं नंतर मग त्यांना कळतं, की हा बॉय डबल आहे वगैरे म्हणून. अच्छा तुम्ही बॉय डबल आहात. हां, मग ते चेकआउट करतात जाऊन अकाउंट वगैरे पूर्ण. नंतर मग बोलतात, की "हां, हां, चांगला आहे. मला एक फॉलो बॅक भेटेल का?" ठीक आहे. तर मग आम्ही ते युजुअली नाही, बिकॉज आपण किती लोकांना फॉलो बॅक देणार ना असं. बरोबर. तर मग समजा आपण मेसेज इग्नोर केला ना, तर 2 दिवसानंतर जाऊन फक्त मेसेज बघायचो.
इतना ऍटिट्यूड आ गया क्या तेरे में तू मेरे को फॉलो बॅक नाही देगा असं जो आधी बोलत होता की आप करून बोलत होता, आता तो अरे तू रे करणार. मग ते कसं आहे की खूप फनी वाटत त्यावेळी. काय काय लोक मेसेज येतात की सर मुझे 2 लाख की जरूरत है. मुझे 2 लाख ट्रान्सफर हार्दिक पांड्या वाटायलाच बसला. तेच नाही का लोकांचे मेसेज सर सर असे काय काय लोक की सर मैं हार्दिक का बहुत बड़ा फॅन हूँ. एक तर असं आलेलं की सर मी युवराज सिंग का फॅन हूँ, मुझे उससे मिला दो ना. अशा लोकांचे खूप मेसेज असतात की मला ह्याला भेटवा त्याला भेटवा म्हणून. मी मुंबईला येईन मला हार्दिक सरांना भेटवा. असं विराटला वगैरे भेटले? होय, खूप वेळा शूट केलं. म्हणजे आतापर्यंत असं कोणताच क्रिकेटर नाहीये ज्याच्यासोबत मी शूट नाही केलं. धोनी? सगळ्यांसोबत झालं. धोनी काय वगैरे काय एक्सपिरियन्स होता धोनी आणि जरा विराटचं त्यातल्या त्यात? धोनी खूप शांत आहे तसं बघायला गेलं तर. आणि विराटचे मी दोन्ही रूप बघितलेत. विराट काही शूटला एकदम सिरियस असतात की सिरियस येऊन काम करून निघून जाणार. आणि काही शूटला असं वाटतं की हा खरंच विराट आहे. कारण एवढं एवढं बोलतात ना की हसी मजाक चालू असतं त्या लोकांचं, गप्पा गोष्टी एकमेकांची टेर खेचणं हे सगळं त्यांचं चालू असतं सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर. एखादा किस्सा? त्यांचा किस्सा सांगू लेटेस्ट सांगू तुम्हाला लास्ट वीक मध्ये आम्ही शूटला गेलेलो. आपलं पुण्यामध्ये चाललो आम्ही शूटला. पुढच्या त्यावेळेस पुण्यामध्ये आलं काय बोललो म्हणजे कोण विराट विराट येतो. तर ह्याच्यासाठी गेलेलो मी बुमरासाठी गेलेलो. हा. बुमराचा बॉडी बोल होता. तू बुमराचा पण करतो? होय. तर बुमराचा बॉडी बोल होता आणि मी तिथे बुमराचे गेलेलो शूटसाठी. आणि मी जर्सी घालून गेलो 33 नंबरची. ठीक आहे. मग त्यांचं शूट वगैरे ते आले. बुमरा आले प्लस विराट आले आणि जडेजा आले. ठीक आहे. हे समोर उभे येऊन राहिले आणि विराटची नजर अशी माझ्या टी शर्टवरती गेली. तर मग तो जडेजाला दाखवतोय. ते बघ तो आलाय ह्याच्यासाठी बुमरासाठी आणि 33 नंबरची टी शर्ट घातल्या म्हणून. तर मग ते त्याचं कट्टर हसत होते. कट्टर हार्दिक आहे हां, म्हणून. मग तो असं करत होता की हां, मस्त मग असा करत होता. मग तो एक खूप खूप हसी मजाक होतो. नंतर मग मी उभा होतो. माझा शॉट झाला आणि मी उभा होतो. त्यांच्या जागी मी उभा होतो. तर मग "हट ना हार्दिक" असं करून साईडला करतात आणि बाजूला बुमराह उभा आहे. तर मग ते असतं. कधी-कधी बुमराह पण बोलतो की एक असा शॉट झाला असा की एक सीन होता ज्याच्यामध्ये मला बॉलिंग करायची होती बुमराहसारखी. तर बुमराहला ते लोकं बोलतात मला येऊन बोलतात की "अभी आप बैठ जाओ, अभी बुमराहसारखा शॉट है." तर बुमराह बोलतात की "काय एक्झॅक्ट झालं?" ते बोलतात की "तुमचा बॉलिंगचा शॉट है म्हणून." तो "हाँ, तो पैडी कर लेगा ना बॉलिंग का शॉट." "अरे अच्छा, पैडी कैसे करेगा तू? तो ज्युनियर हार्दिक पांड्या है." तर मग हे सगळं म्हणजे बुमरा पण हे करतो. हां, मग ते लोकं हसी-मजाक खूप करत असतात. मग टेर खेचणं वगैरे सगळं चालू असतं. बुमरा कसा आहे? खूप म्हणजे कसं तसं बघायला तर खूप शांत आहे आणि खूप खूप काइंड आहे. आणि प्रेमळ पण खूप आहे. तुम्ही जर बोलायला गेलं ना, तर एकदम रिस्पेक्टफुल ते पूर्ण बोलणार तुमच्याशी. आता जी नावं घेतो ना आपण त्यांना असं भेटायचं म्हणजे टीव्हीत पाहायचं हम्म. असं कधी भेटणार असं हे होतं ते तू असं त्यांच्यावर टिंगल विंगल करतो म्हणलं भारी वाटत असं नाही ही फिलिंगच. फिलिंग खूप मोठी असते. बिकॉज लोकं येऊन बोलतात ना, की आम्हाला फक्त एवढे लोकं मरतात ना, लोकांनी टॅटूज वगैरे काढलेत बॉडीवरती, की हार्दिकचे टॅटू काढतात. एवढे कट्टर फॅन आहेत खूप लोकं. आणि त्यांच्याकडे जर बघतो आणि बोलतो, की मी आत्ता ज्या लेव्हलला आहे, त्या लेव्हलमध्ये यांच्यासोबत मला काम करायला भेटतंय. ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे. हा म्हणजे माझ्यासाठी हा. तर खूप मोठी गोष्ट आहे. मी कधी या गोष्टी विचार नव्हता केला, की मी ॲटलीस्ट त्यांना जाऊन भेटेन सुद्धा. आणि तिथपासून ते आता पण त्यांच्यासोबत काम करणं, त्यांच्यासोबत फिरणं वगैरे ह्या खूप चांगल्या गोष्टी माझ्या लाईफमध्ये झाल्यात खरं तर. हा म्हणजे नशिबाने हार्दिक सगळं भेटलं. कुणाच्या पण गळ्यात हात घालून थोडी फोटो हो, काढणार. हो. ऑब्व्हियसली. तेवढं ते भारी वाटतं आणि पूर्ण प्रोफाईल पाहिलं तर कळत नाही तुझं आणि हार्दिक हां. मध्ये पण आणि ते- मोस्टली कसं आहे, की आमचा दोघांचा अटायर सेम असतो. जसं तुम्ही कोणत्या पण शूटला बघाल ना, तर दोघांचे कॉस्ट्यूम वगैरे सगळे सेम असतात, हेअरस्टाईल सेम असते. तर तुम्ही बॅक साइडून बघा तर कधी-कधी ओळखायला नाही येत, की हार्दिक नक्की कोण आणि एक्झॅक्टली पॅडी कोण आहे म्हणून. त्यांचे वा. मेकअप आर्टिस्ट सुद्धा ते घाबरतात कधी-कधी. एकदा मला एक त्यांच्या मेकअप आर्टिस्ट बोलला, की "अरे मेरे को सच में भी डर गई." मैं बोला, "क्यों?" मुझे लगा हार्दिक अंदर आया अभी आप शॉट में थे ना? बिकॉज कसं असतं, की ते आले, की मग ऑब्व्हियसली त्यांना पण जावं लागतं ना. तर आम्हाला वाटलं, की खरंच हार्दिक उभा आहे आतमध्ये. आणि त्यावेळी मला वाटलं, की "अरे अच्छा यांचं मेकअप आर्टिस्ट एवढं त्यांचे" बिकॉज त्यांच्यासोबतच असतात ते नेहमी. आणि त्यांच्याकडून ती कॉम्प्लिमेंट आली, की यार आम्हाला वाटलं खरंच हार्दिक आतमध्ये आहे म्हणून. मग त्या वाटलं, की हां, आत्ता आपण कुठे एक ट्रॅकवरती आलोय म्हणून. दादा हे सगळं करत होता असं काय मुवमेंट होतं की तुला लईच भारी वाटलं की आपण बरं झालं हे करतोय असं तेव्हा मग असं डोळ्यातून पाणी चालतं ते अनुभवलं तू ते सुख म्हण किंवा असं हं. काहीतरी. एक अशी गोष्ट सांगेन तर मी एक असा टाईम होता, ज्यावेळी आम्ही स्टेशनला जायचो चालत. का? तर आमचे ₹10 रिक्षाचे वाचतात म्हणून. आणि आत्ता असा टाईम आहे, की आम्ही विमानाने ट्रॅव्हल वगैरे करतोय, कॅब्सनी जातोय, सगळ्या गोष्टी. मग त्यामुळे आम्ही विचार नाही करायला लागत, की आम्ही कुठे स्पेंड करू म्हणून. तर मग ही एक अशी कधी ज्यावेळी मी आत्ता ह्या गोष्टीचा विचार करतो बॅक साइड बसून, की पहिला कसं होतं आणि आत्ता कसं आहे. तर मग नक्कीच त्यावेळी असं इमोशनल होतं ही गोष्ट, की आत्तापर्यंत जो स्ट्रगल सगळा डोळ्यासमोर होतो, की काय-काय गोष्टी आपण करून पुढे आलोय. तर त्यातल्या ते त्यात खूप आहे. कुठला एक असा लईच खतरनाक स्ट्रगल होता की तुझ्याकडे पैसेच नव्हते आणि हं. त्याच्यानंतरचा एक दिवस होता. खूप वेळा असं झालंय, की स्टार्टिंगला असं होतं ना, की जॉब वगैरे नसायचे, काम वगैरे नसायचं काहीच. त्यावेळी खूप साऱ्या वेळी ना आम्ही स्वतःचे खर्च पण नाही करायचो. म्हणजे मला जर समजा काही वस्तू घ्यायची आहे, तर ते डिले होऊन जायची. की समजा तुम्हाला एक नॉर्मल घड्याळ जर घ्यायचं असेल ना, तर ती खूप डिले होऊन जायचं.
की का तर पैसे नाही आहेत, की का तर घरी पैसे द्यायचे आहेत किंवा घरी घर खर्चाला पैसे द्यायचे आहेत. पण आता असं आहे, की आता विचार नाही करायला लागत, की जर कुठे काही खर्च करायचा असेल तर एवढा विचार नाही करावा लागत. तर ते एक खूप मोठी गोष्ट आहे आणि मला स्पेशली असं आहे, की माझ्या घरच्यांना मी जेवढं सुख देईन तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी. बिकॉज माझं एक ते स्वप्न आहे, की मी माझ्या आई-वडिलांना मी एक मुंबईच्या बाहेर किंवा मग इंडियाच्या बाहेर एक फॉरेन ट्रिप वगैरे त्यांना करून देईन. त्यांना ती एन्जॉयमेंट होईल बिकॉज लाईफटाईम पूर्ण त्यांनी आपल्यासाठी सगळं केलंय, की त्यांना लहानाचं मोठं केलं, आपल्यासाठी स्ट्रगल एवढं केलं. पण आता आपली जिम्मेदारी ती आहे, की त्यांना आपण जाऊन त्या गोष्टी द्याव्यात आणि ते आउटपुट त्यांना द्यावं, की त्यांना सुद्धा प्राउड होईल, की यार माझा मुलगा कोणतरी आता मोठा माणूस झाला म्हणून. तसं. असं कधी हे नाही आलं की आईने विचारलंय की काय करतोय आणि हे सगळं नको करू आणि हे बंद कर. हे तर खूप वेळा होतं. त्यांना नाही माहिती खरं तर, की त्यांना ते क्रिकेट वगैरे पण नाही बघत. ज्यावेळी असं होतं ना, की काय शूट वगैरे चाललं, तर असं त्यांना वाटतं, की हा शूटमध्ये चाललाय. कुठे आहेस तू आज? तर मी आज ताजमध्ये आहे. तर त्यांना, "अच्छा तू ताजमध्ये आहेस?" मग ते व्हिडिओ कॉल वगैरे करणार. व्हिडिओ कॉलवरती बघणार, अच्छा ताज असं आहे आतमधून, तसं आहे आतमधून. त्यावेळी त्यांना एक वाटतं, की अरे हा काहीतरी चांगलं काम करतोय. पण ना घरी गेल्यावरती कधी ना कधी मध्ये-मध्ये असतंच. काय हे शूटमध्ये ठेवलंय? काय हे जिममध्ये ठेवलंय? तू कुठेतरी चांगला जॉब कर 15,000-20,000 चा. तर त्यांना वाटतं, की अरे फिक्स इन्कम आहे, हे चांगली असेल म्हणून. तर त्यांना ह्यात एक थोडंसं बोलतो ना, की त्या मेंटली टाइपचे ते लोकं आहेत, की त्यांना वाटतं, की नाही कुठेतरी जॉबच चांगला आहे, हे शूट-बीटमध्ये जास्त करियर वगैरे नाही म्हणून. पण आता त्यांना हळू कळायला लागले, ज्यावेळी मी आता बाहेर जायला लागलो, ट्रिप्स करायला लागलो, आता पैसे यायला लागलेत, त्यावेळी त्यांना कळायला लागले, की जे करतोय ते चांगलं करतोय. की दादा तू आता जेव्हा फिटनेसमध्ये तू फिटनेस कोचिंग करतो, म्हणजे पर्सनल ट्रेनिंग करतो, हं. तर त्यातून मग तुला तिथं पण तुझ्या बिझनेसमध्ये फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा बॉडी डबलचा? खरं सांगू तर खूप जास्त फायदा झालाय. जेवढे पण माझे क्लायंट होते पहिला, तर पहिला असे क्लायंट ना नॉर्मल क्लायंट मिळायचे, की ₹6,000 ₹7,000 ₹8,000 पर मंथ लोकं द्यायचे. पण आता असं आहे, की थोडेसे चांगल्या लेव्हलचे क्लायंट भेटले. थोडेसे मोठे लोकं यायला लागलेत, की जे लोकं विचारतात आम्हाला, की तुमच्याकडून पर्सनल ट्रेनिंग घेऊ का वगैरे म्हणून. आणि त्याचं रिझन एक असतं, की ते लोकांना शो ऑफ करायचा असतो, की माझा पर्सनल ट्रेनर कोण आहे. ते लिटरली ना त्यांच्या मित्रा वगैरे मध्ये दाखवतात, की तुला माहिती आहे का माझा पर्सनल ट्रेनर कोण आहे? हा बघ तो हार्दिकचा बॉडीवाला ज्युनियर हार्दिक पांड्या माझा पर्सनल ट्रेनर आहे म्हणून. तर मग हे त्यांचं एक शो ऑफसाठी ते लोकं करतात, की अरे हा चांगला आहे म्हणून. त्यावेळी थोडंसं आपली इन्कम तिथे वाढते. आणि नक्कीच की त्याच्यामध्ये थोडीशी पॉप्युलॅरिटी सुद्धा वाढते, तर चांगली लोकं आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येतात. त्याच्यामुळे थोडं फिटनेसमध्ये चांगलं वाढत चाललंय. तर मग कोचिंग फील्ड पण एकदम बेस्ट. सो फ्युचर तुझं ते जे होय. तू पाहतोय तिथे. कारण ना एक माझ्यासाठी कसं आहे माहिती आहे, की फक्त असं नाही, की एक कोचिंग म्हणून. ज्यावेळी तुम्हाला एक माझं सांगेन गोष्ट, की खूप वेळा असे माझे खूप सारे क्लायंट आहेत, ज्यांची हेल्थ खूप खराब होती. ठीक आहे. आणि त्यांची हेल्थ आता एवढी चांगली झाली आहे आफ्टर ट्रेनिंग विथ मी. त्यांचे घरचे सुद्धा मला फोन करून एकदम फॅमिलीसारखं, की तुमच्यामुळे माझ्या मुलाचं, मुलीचं एवढं चांगलं झालं म्हणून. तर ही फिलिंग ना खूप चांगली आहे खरं सांगू तर. आपल्यामुळे जर कोणाची लाईफ चेंज होते, त्यांची हेल्थ चेंज होते, तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट मला वाटत नाही कोणती असेल. क्या बात त्या आहे. त्याच्यापेक्षा पुण्याची गोष्ट असं मी म्हणेन त्या गोष्टीला. बिकॉज की त्यांच्या लाईफमध्ये जर आपण आपला मोलाचा वाटा आहे, त्यांच्या हेल्थमध्ये आपला मोलाचा वाटा आहे. आणि हे मला इन्स्पायर जास्त करतं या फिटनेस कोच मध्ये इंडस्ट्रीमध्ये. देवाला म्हणतो दादा? होय, खूप. काय म्हणजे त्यातल्या त्यात कुठल्या देवाला जास्त? असं मी देवाला तसं बघायला गेलं तर मी खरं सांगू तर असं पर्टिक्युलर कोणत्या देवाला नाही मानत. पण सगळ्या देवांवरती श्रद्धा आहे. माझे त्या त्या बोलतो ना एनर्जीवरती श्रद्धा आहे, की जी आपल्याला चालवते, जी आपल्यासोबत आहे, त्या एनर्जीवरती श्रद्धा माझी जास्त आहे. त्यासाठी तू काय करतो म्हणजे असं हे सगळं जे तुला ड्रीम हवं होतं, जे तू मगाशी हं, सांगितलं, की तू मॅनिफेस्ट करायचा आणि जे हं, तुला हवं होतं ते मिळालं. हं. मग ह्याच्यावरती तू आता काय मॅनिफेस्ट करतो आणि कसं पुढं बघतो? सध्या तरी एकच मॅनिफेस्टेशन माझं आहे, की मला घर घ्यायचं आहे. ठीक आहे. कारण मुंबईमध्ये घर असणं हे खूप लोकांचं स्वप्न असतं, की ॲटलीस्ट एक घर मुंबईमध्ये असावं. तर तेच माझं खरं सगळ्यात मोठं सध्या तरी स्वप्न आहे, की स्वतःच्या बळावरती मी घर घेईन. आणि त्यासाठी तेच आहे, की मेन तर आपलं ग्रॅटिट्यूड असलं पाहिजे आपल्यामध्ये, की आत्तापर्यंत जे मला मिळालंय त्याच्याबद्दल देवाला आपण थँक्स बोललं पाहिजे. त्यानंतर देव तर तुम्हाला भरभराटीने देईल. पण त्याच्या आधी तुम्ही जर तुम्हाला जे मिळालंय त्याबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात की नाही ते इम्पोर्टंट आहे. आणि तेच नेहमी असतं, की नेहमी रोज रात्री झोपताना माझ्याकडे देवाकडे असतं, की तू आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये तुम्ही जे दिलंय त्यासाठी मी ग्रेटफुल आहे. त्यासाठी थँक रोज रात्री झोपताना तू रोज, रोज रात्री. कारण ती खूप इम्पोर्टंट गोष्ट आहे तुमच्या लाईफमध्ये. कारण आपल्याला नेहमी ना निगेटिव्ह दृष्टिकोन असतो, की माझ्या लाईफमध्ये हे नाहीये, ते नाहीये, त्याला ते शूट भेटेल, मला शूट नाही मिळत आहेत वगैरे म्हणून. पण एक गोष्ट मी नोटीस केली आहे, की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. ठीक आहे. तुम्हाला आज जे शूट भेटते, तुम्हाला काही शूट्स नाही भेटतील, तर मे बी तुमच्यासाठी एक असं अपॉर्च्युनिटी नंतर घेऊन येईल, की तुम्हाला ते रिअलाईज होईल, की बरं झालं ते मी शूट नाही केलं. बरोबर. कारण जर मी आत्तापर्यंत जॉबच करत राहिलो असतो, खूप साऱ्या ठिकाणी मी गेलो तिथे मला जॉबवरून रिजेक्ट केलं त्या लोकांनी, की जिममध्ये मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो स्टार्टिंगला, की ज्यावेळी मी कोर्स वगैरे नवीन-नवीन केलेला, त्यावेळी खूप ठिकाणी जिममध्ये त्या लोकांनी मला हे नव्हतं घेतलं, जॉबवर ठेवलं नव्हतं. का? कारण का माझ्या त्यावेळी बॉडी नव्हती.
ठीक आहे, तुझी बॉडी वगैरे नाहीये, तू जिम ट्रेनर वाटतच नाहीयेस वगैरे काय म्हणून. ते नॉलेज नाही बघत, की तुझं नॉलेज किती आहे किंवा काय आहे. तुझी बॉडी कशी आहे ते इम्पॉर्टंट आहे त्या लोकांसाठी. आणि त्यावेळी असं वाटतं, की अरे लोकांना फक्त जो दिखावा तेच ते लोकांना हवं. कारण माझा ट्रेनर जर बॉडी बिल्डर आहे तर तो माझी बॉडी चेंज करेल असं कधीच नसतं. आणि त्यावेळी असं मला असं वाटतं, की जर मी तिथे सिलेक्ट झालो असतो, तर मी आतापर्यंत ह्या इंडस्ट्रीमध्ये कधीच नसतो. बरोबर. त्याच्यामधून मी बाहेर निघालो, मी शूट्स लाईनमध्ये आलो आणि नशिबाने ते असं झालं, की आता मी ह्या लेव्हलला आहे. आता वा. आतापर्यंत मी असतो कुठेतरी 20,000-30,000चा जॉब करत ॲज अ जिम ट्रेनर. जे होतं ते चांगल्यासाठी जे होतं ते खरंच चांगल्यासाठी होतं. सो तू आयुष्याकडे बघताना आता कसं बघतो म्हणजे या सगळीकडे आणि काय एक फिलिंग काय असते मनात की म्हणजे एक प्रत्येकाचं असतं ना की जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं हम्म. एक काहीतरी आपण म्हणतो काय हम्म. तुझं असं काय आहे की तू हे मानतो? नक्कीच मी हेच बोलेन बिकॉज की आता ज्या फील्डमध्ये मी आहे, त्या फील्डमध्ये माझे सगळे स्वप्न पूर्ण होतात. ज्या ठिकाणी मी जर एका ठिकाणी जर 8 ते 9 तास जॉब करत असतो, तर मला नाही वाटत मी फ्लाइट्सनी एवढं फिरू शकलो असतो किंवा मग एवढ्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जाऊन राहिलो असतो. एवढं ठिकाणी जाऊन लोकांना भेटलो असतो, मोठमोठ्या लोकांना भेटलो असतो. हे कधीच नसतं झालं. ठीक आहे. पण आत्ता ज्या ठिकाणी मी आहे, त्या ठिकाणी माझी फिटनेस पण चांगली चालली आहे. माझी मॉडेलिंग पण चांगली चाललं आहे. माझं ॲज अ प्रोफेशन फिटनेस कोच आहे, ते सुद्धा चांगलं चाललं आहे. आणि जे माझं ड्रीम होतं, की मला टीव्ही समोर काम करायचं आहे, मला फेमस व्हायचं आहे, ते सगळं चाललंय. क्या तर मग बात एक ओव्हरऑल पॅकेज मला भेटलाय मी असं बोलेन. तर क्या बात नक्कीच आहे. जे होतं सगळं चांगल्यासाठी होतं. तू मला कधी भेटवतो मग हार्दिक पांड्याला असं real मध्ये? नक्कीच या तुम्ही कधी मुंबईला आलात शूट असेल तर तुम्हाला नक्कीच बोलून मी. नक्की बघा नक्की, कॅमेरा नक्की. समोर म्हणतोय ना. नक्कीच. क्या बात आहे. माझं पण स्वप्न आहे की आता ज्युनियर हार्दिक पांड्या आलाय आता हार्दिक पांड्या हार्दिक पण पांड्या. आलाय असं तिथपर्यंत पण पोहोचावं. हो भेटणं म्हणजे मराठी बोलतो भेटणं. हार्दिक पांड्या रिअल मध्ये नाही. पण त्यांना नॉर्मल कळतं. मराठी कळतं पण ते बोलत नाहीत. त्यांना बोलता येत नाही. की थोडं तुटक-फुटक बोलतात की कैसा है, कसा आहे असं नॉर्मली. बट युजुअली ते हिंदीमध्ये बोलतात क्या बात आहे. माझ्यासोबत. नाही आता खूप भारी वाटलं एक तू वेगळी फील्ड निवडली की जी फारच ऑड आहे हम्म. की जे भारतामधून ते एकमेव आहे की जो बॉडी डबल करतोय हार्दिक पांड्या सरांचं हम्म. म्हणजे हे फार वेगळंच काहीतरी होतं त्याच्यामुळे मला राहवलं नाही म्हटलं दादा तू ये आपण हम्म. पॉडकास्ट करू नाही बॉडेबल असणं खूप गरजेचं आहे बिकॉज ना लोकांमध्ये अजून हे नाहीये जागृती नाहीये की बॉडेबल असतं काय म्हणून. बिकॉज बॉडेबल हा नेहमी बिहाइंड द कॅमेरा असतो. त्याचे अस्तित्व कुठेच नाहीये खरं बघायला गेलं तर. आता मी हे जे सगळं पोस्ट करतो, आम्ही शूट वगैरे करतो, त्याच्यानंतर पोस्ट करतो, त्यावेळी लोकांना कळते की एक्झॅक्टली बॉडेबल आहे काय? बरोबर कळलं? आता आधी लोकांना माहितीच नाही की बॉडेबल नक्की काय असतं. कारण हा. नेहमी कॅमेऱ्याच्या समोर कधीच बॉडेबल नसतो. त्याचा फेस हा कधीच त्याच्या कॅमेऱ्यासमोर नसतो. फेस कॅमेऱ्यासमोर असतो फक्त ॲक्टर लोकांचा. आणि बॉडेबलचा हा बोलतो ना की पडद्यामागील जे किरदार असतात ते हे बॉडेबल असतात. पण आता हळू लोकांमध्ये ते कळायला लागलं की बॉडी म्हणजे काय? लोकांच्या तोंडामध्ये तो शब्द यायला लागला की बॉडी डबल. कारण लोकांना पहिला ती गोष्ट नव्हती माहिती. आणि मग आता बरोबर ती एक लोकांना कळायला लागलं की नाही, तेच हां, आमचा शूट माझा कसं विषय असतं. थोडासा ऑड होता म्हणलं मग जरा जे पडद्याच्या मागे होते ते पुढे आले पाहिजे आणि आता ना हळूहळू ह्या जसं लोकांना रिस्पेक्ट पण खूप जास्त भेटायला लागले. कारण पहिला बॉडेबल जे कॅरेक्टर असायचे, त्यांना एवढी रिस्पेक्ट नाही मिळायची आणि पेमेंट पण खूप कमी. त्याच्यामध्ये कसं डिव्हाईड होतात ना, की कास्टिंगमधून येणार, मग कोऑर्डिनेटर येणार, मग कोऑर्डिनेटरच्या थ्रू कोणतरी येणार, मग त्याच्यानंतर मग तो बॉडेबल भेटेल. आता असं होतं, की लोकं Instagram जसं आपण फेमस झालो. आता मला मोस्टली लोकं ते Instagramमधूनच कनेक्ट करतात, की आमचं शूट वगैरे आहे, तुम्ही या शूटला वगैरे म्हणून. तर ते आता त्यांची एक लेव्हल वाढत चालली आहे. ज्या ठिकाणी बॉडेबलची व्हॅल्यू डाऊन होती, त्या ठिकाणी आता लोकांना ते कळायला लागलं, की बॉडेबल पण एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. तो पण एक प्रोफेशन आहे. ॲज अ लोकं आता प्रोफेशन म्हणून बघतायत. बिकॉज त्याच्यामध्ये ते स्किल असलं पाहिजे, त्याच्यामध्ये ते नॉलेज असलं पाहिजे, एक्सपिरियन्स असलं पाहिजे. आता ते इनडायरेक्ट ते प्रोफेशन झालं ना मग. असं नाही की कोणीही आलं ॲज अ लूक केलं आला आणि 2-3 व्हिडिओ बनवून निघून गेलं नाही. बरोबर आता हे थोडंसं प्रोफेशनल लेव्हलला सो हे एक करिअर पण आहे फक्त त्यासाठी तुमच्यात ते पाहिजे पण येस. करिअर म्हणजे तुम्हाला ते करता आलं पाहिजे प्रॉपरली. तुम्हाला ते मेंटेन जसं आपण पण बोलतो ते ना fitness सुरुवातीला आधी तो दिसायला तरी तसं पाहिजे दिसायला तरी पाहिजे आणि मी खरं सांगू तर मी नव्हतो दिसायला पहिला स्टार्टिंगला तसा. आता मी तसं माझी पर्सनॅलिटी बिल्ड केली. आता तुम्ही जर उद्या बोलाल, की मला खूप सारे शूट असे यायचे, की तुम्हाला बियर्ड कट करावं लागेल, तुम्हाला हेअर कट करावं लागतील, थोडं स्टायलिश करावं लागेल. तुम्हाला आम्ही 50,000 देऊ, 60,000 देऊ एका शूटचे वगैरे म्हणून. आम्हाला ते नाही बोलायला लागतं. बिकॉज की मला माहिती आहे जर उद्या हार्दिक सरांना शूट आलं आणि जर माझा लूक मॅच नाही झाला, तर माझं तर काम निघून जाईल. बरोबर राइट? जर माझा समजा असा कोणता पण असा आहे, की हार्दिकने जर उद्या जाऊन पूर्ण बियर्ड कट केली, तर मला पण पूर्ण कट करायची बियर्ड. तर मग मला नाही माहिती मी कसा दिसेन पूर्ण क्लीन शेव्ह केल्यानंतर. पण त्याच तोंड घेऊन मला सगळीकडे फिरायचं. तुम्ही जर उद्या मी म्हटलं, की आता मला जर चला मस्त चॉकलेट वगैरे खाणं स्टार्ट करूया, जंक फूड खाणं स्टार्ट करूया. मला कितीही आवडलं, तरी मी ते नाही खाऊ शकत. आणि मला ऑब्व्हियसली तसं खायचं पण नसतं. पण एक आहे, की आपली क्रेव्हिंग जर झाली, तरी पण माझा फोकस आहे, की नाही मला माझ्या फिटनेसवर ध्यान द्यायचं बिकॉज जर फिटनेस नाही झालं, तर मला लोकं ट्रेनर म्हणून कसं बघतील? तर बरोबर तुमचा ट्रेनर जर तुमचा जंक फूड खातोय, तर तुम्ही स्वतःहून काय अपेक्षा करणार? ते बरोबर सुद्धा आहे. वा
लयच वेगळं काहीतरी ऑर्डर वाटलं की काहीतरी मला ती एक्सप्लोर करायची होती ना की हे काय हम्म. असतं. आणि तर तू मुंबईवरून इथपर्यंत आला पुण्यापर्यंत आणि खूप दिवस चाललं होतं करू फायनल. तुला कसं वाटतंय? नाही, खरंच खूप मस्त वाटतं. स्पेशली मी जसं मी बोललो की मराठीमध्ये हा माझा फर्स्ट पॉडकास्ट आहे. त्यामुळे ही थोडीशी एक्साइटमेंट माझी वेगळीच होती. मजा आली की? मजा आली खूप. असं कसं वाटलं जरा आपल्याबद्दल? तर तू जेव्हा मी तुला रिक्वेस्ट पाठवली आपलं बोलणं झालं तेव्हा तू प्रोफाईल पाहिलं तेव्हा काय वाटलं? पहिला मी जाऊन तेच बघितलं की हे ऑड म्हणजे काय आहे मला ते बघायचं होतं की ऑड इंजिनियर म्हणजे काय. बिकॉज मी त्यावेळी प्रोफाईल वगैरे नव्हती बघितली. ते तुमचं मी बघितले प्रोफाईल मेसेज बघितला, प्रोफाईल चेक केली आणि त्यावेळी दिसलं की हा पॉडकास्ट आहे. ठीक आहे. हा. पॉडकास्ट अच्छा हा मराठी पॉडकास्ट आहे. आणि खूप चांगली तुमची जी एंगेजमेंट वगैरे आहे इंस्टाग्रामवरती, तुमची जी फॅमिली वगैरे आहे ती खूप चांगली वाटली. त्या बोललो की ठीक आहे मजा येईल जर आपण मराठीमध्ये पॉडकास्ट वगैरे बनवला. बिकॉज आता पण सगळे हिंदी होते आणि आपला जसं माझी मातृभाषा मराठी आहे, मी महाराष्ट्रीयन आहे. तर मराठी लोकांच्या बोलतो ना की हार्टशी कनेक्ट होणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी होती की शूट्स वगैरे आपण करू याच्यामध्ये म्हणून ॲज अ पॉडकास्ट. अजून पण पुढं पण काहीतरी करू. नक्कीच, वाढीव नक्कीच. जरा ऑड काहीतरी. पण मजा आली. होय. आणि तू जे करतोय ते असं करत राहा आणि हार्दिक पांड्या अजून मोठं होऊ दे. त्याच्यासोबत आपण पण मोठे होऊन जाऊ. 100%. नक्कीच. चल. थँक्यू. Cheers.